नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण पंढरपूर येथील एका अगदी 23 ते 24 वर्षाच्या युवकाला भेटायला आलेलो आहे आणि ज्याचं नाव गेल्या 4-5 महिन्यापासून थोडक्यात पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या ट्रेंडिंगवर आहे. कारण एका पंढरपूर किंवा माढा या माढा मतदारसंघातील आमदारांनी चक्क 1 कोटी रुपयाची खंडणी देतो अशी कबूल केली होती आणि या युवकाने म्हणजेच किरण घोडके यांनी 1 कोटी खंडणी मागितली असं आपण वारंवार सोशल मीडियावरती किंवा बातम्यांच्या माध्यमातून ऐकलं आहे, पाहिलं आहे. तर हे नक्की विषय काय होता किंवा आज हाच किरण घोडके नक्की 1 कोटी रुपये खंडणी मागतो आणि अभिजित पाटील त्यांना देण्याची तयारी दर्शवतात. हे नक्की विषय काय होता, या मागचं नक्की गोड बंगाल काय आहे, एकंदरीत किरणचा नक्की आजपर्यंतचा संघर्ष कसा आहे, हे सर्व विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत किरणराज घोडके. किरणजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते. पहिला विषय असा आहे की आपल्यावरती 1 कोटीच्या खंडणीचा आरोप होतोय, त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? खर तर 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि त्या संदर्भात तथाकथित आरोप करून माढ्याचे आमदार असणारे आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन असणारे आणि कधी काळचे माझे एकदम जवळचे निकटवर्तीय मित्र अभिजित पाटील यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला. आता त्या गुन्हा दाखल करतानाची खरी पार्श्वभूमी काय याच्या संदर्भात माझ्या सहित तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की माझा जो काही शेतकऱ्यांसाठी विठ्ठल कारखान्याच्या हितासाठी संघर्ष 2016-17 पासून म्हणजे पाठीमागचे 8 वर्ष झाला आम्ही ज्या बाबतीत संघर्ष करतोय तेच प्रश्न त्यांना विचारतोय. कुठंतरी त्यांचं खोटं किंवा लोकांना फसवण्याची जी वृत्ती आहे ती बाहेर पडतेय, लोकांसमोर त्यांचं सत्य येत आहे, या भीतीतून त्यांनी मला या खोट्या आरोपामध्ये अडकवलं. पण खंडणीचा गुन्हा दाखल करत असताना मी 1 कोटी रुपये मागतोय, खरं तर साहेब त्यांनी 347 कोटी रुपये आणले आणि ते कुठे गेले आतापर्यंत त्याची काहीच माहिती नाही. तुम्ही माझ्यावरती 1 कोटी रुपयांच्या खंडणीचा खोटा आरोप करून कारखान्याच्या 347 कोटी रुपयांवरती दरोडा टाकलाय. तो दरोडा लपवण्यासाठी हे सगळं गौडबंगाल केलं गेलं, हे नाटक केलं गेलं. परंतु या नौटंकीतून काय सिद्ध झालं तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक लोकांपर्यंत गेलं की आम्ही जे मुद्दे जे प्रश्न घेऊन लढतोय ते प्रश्न बरोबर आहेत, ते मुद्दे बरोबर आहेत. विठ्ठल कारखान्यामध्ये खरंच घोटाळा केला जातोय का तर होय. आणि त्या सगळ्या भूमिका, त्या मागण्या, आमची आंदोलनं आणि आमचा संघर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत या प्रकरणानंतर पोहोचला. त्यामुळे खंडणीच्या आरोपातून मला बदनाम करण्याचं जे षडयंत्र असलं किंवा कारखान्याच्या बाबतीत जी लढणारी लोक आहेत त्या लढणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी हा कुठेतरी एक खोटा आरोप करून खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून आम्हाला संपवण्यासाठी किंवा विरोधकांचा आवाज, खरं बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी हा प्रयत्न त्यांनी केला. खरं तर तुम्ही अभिजित पाटील आमदार आहेत, यांचे तुम्ही कट्टर समर्थक किंवा अगदी त्यांच्या अगदी जिवलग मित्र होतात. मग मध्यंतरी असं काय घडलं की तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात? प्रथम गोष्ट अशी आहे की अभिजित पाटील माझे अतिशय चांगले मित्र होते. आजही मला त्यांच्याबद्दल व्यक्तिगत द्वेष नाही. म्हणजे वैयक्तिक अभिजित पाटील किंवा आमदार अभिजित पाटील यांच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. परंतु चेअरमन अभिजित पाटील यांचं उत्तरदायित्व आहे की आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. मी त्यांचा जवळचा कार्यकर्ता, जवळचा मित्र आणि विठ्ठलच्या परिवर्तनामध्ये सुरुवातीच्या काळापासून सोबत असलेल्या व्यक्तींपैकी एक होतो. परंतु विठ्ठलचं परिवर्तन काय घडलं तर त्यावेळी माझ्यासारखी शिकले सवरलेली सर्वसामान्य शेतकऱ्यांची, सभासदांची पोरं सत्तेला प्रश्न विचारत होती. भारतनानांना प्रश्न विचारत होतो की या कर्जाचं काय झालंय. भगीरथदादांनाही तेच प्रश्न विचारले. आज अभिजित पाटलांना सुद्धा तेच प्रश्न विचारतोय. पण भारतनाना असतील, भगीरथदादा असतील, या दोघांनी प्रश्नाची उत्तरं देणं टाळलं, परंतु विरोधकांच्या मुंड्या मुरगळण्याचं काम मात्र कधी केलं नाही. आज अभिजित पाटलांना तेच प्रश्न जे आम्ही भारतनाना विचारले, भगीरथदादांना विचारले, तेच प्रश्न विचारले तर एवढं राग येण्याचं किंवा भीती वाटण्याचं कारण काय? चोराच्या मनात चांदणं ही म्हण तुम्ही ऐकले असेल. त्याचं कारण आहे की यांना खरं बाहेर पडण्याची भीती वाटते. आज मी त्यांना विचारलं की एवढं कर्ज होतं आपल्याकडे कारखाना येताना, आता किती कर्ज आहे, किती वाढलंय, आपण दरवर्षी 50 कोटी रुपयांचं कर्ज भरू आणि 5 वर्षामध्ये कारखाना कर्जमुक्त करू, असं अभिजित पाटील म्हणायचे. मग जर 3 वर्षानंतर आम्ही त्यांना विचारलं की आबा आता कर्ज किती आहे, आपण वाढवलं किती आहे, फेडलं किती आहे, किंवा पाठीमागच्या 3 वर्षामध्ये ते जे सांगायचे
की कोजन मधनं एवढं येतं, डिस्लरीतनं एवढं येतं, बगॅस मधून एवढं येतं, इथेनॉल मधून एवढं येतं, कुठे गेले पैसे? हेच प्रश्न विचारले. ज्या कामगारांच्या जीवावरती विठ्ठलमध्ये आम्ही सत्ता परिवर्तन केलं त्याच कर्मचाऱ्यांच्या पगारी दिलेल्या नाहीत. त्याच्यासाठी त्या कामगारांनी उपोषण केली, आंदोलनं केली. मग त्या पगारी, ते उपोषण, ते आंदोलन याचा तुम्हाला राग येण्याचं कारण काय आहे? त्याच पगारीच्या मुद्द्यावरती आपण भारतनानांना प्रश्न विचारत होतो, त्याच पगारच्या मुद्द्यांवरती आपण भगीरथदादांना विचारत होतो. तुम्हाला जर एवढी भीती वाटत असेल, तुम्हाला जर कामगारांचं एवढं भय असेल, शेतकऱ्याच्या पोरांचं एवढं भय असेल, आणि तुम्हाला जर लोकांनी प्रश्न विचारल्यावरती लाज वाटत असेल, भीती वाटत असेल, तर तुम्ही सत्तेत बसण्याच्या लायकीचे नाही. आज आम्ही प्रश्न काय विचारतोय? मी थोडी ना टेंडर मागायला गेलोय, मी थोडी ना त्यांना आमदार झालाय तर मला एक काम द्या म्हणून गेलोय. माझं काम आहे की शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नावरती मी आजपर्यंत संघर्ष केलेला आहे, जे सत्तेला प्रश्न विचारलेले आहेत, अभिजित पाटील माझ्या जवळचे किंवा माझे मित्र आहेत म्हणून मी जर त्यांना प्रश्न विचारायचं बंद केलं तर त्या चोरीमध्ये, त्या नालायकपणामध्ये माझाही कुठेतरी हातभार आहे असं म्हणलं गेलं असतं. परंतु जे प्रश्न मी नानांना विचारले, जे प्रश्न दादांना विचारले, मी ज्यांच्या सोबत सत्तेत होतो त्या अभिजित पाटलांना सुद्धा मी तेच प्रश्न विचारले. त्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न मी नवीन काही विचारला नाही. नानांना आणि दादांना सोडून नवीन प्रश्न काय वाढलाय तर 347 कोटी रुपयांचा हिशोब, याच्या व्यतिरिक्त कुठलाही नवीन प्रश्न मी किंवा इतर सभासद विचारत नाहीत. मग भारतनानांना ज्यावेळी अभिजित पाटील आम्ही प्रश्न विचारायचो, नाना असं कधीच म्हणले नाहीत की ही माझी बदनामी करतायत. त्यांनी कधी असे खोटे आरोप करून कुठं अडकवलं नाही, कारण त्यांनी प्रश्नाची उत्तर देणं टाळलं, परंतु नालायकपणा करून लोकांच्या मुंड्या मुरगळल्या नाहीत. आज ज्या अभिजित पाटलांच्या सोबत मी काम केलं ते याच सभासदांसाठी, शेतकऱ्यांसाठी भांडत होते, या लोकांना न्याय देऊ अशी भूमिका घेत होते, म्हणून मी त्यांच्या सोबत होतो. परंतु कालपर्यंत भूमिका देण्याची भाषा करणारा सत्तेत बसल्यानंतर याच सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या मुंड्या मुरगळताना मला दिसला. नक्की आपली विठ्ठल कारखान्याबद्दल मागणी काय होती किंवा तुम्ही कोणकोणते प्रश्न विचारले? आमचे प्रमुख प्रश्न एवढेच होते की विठ्ठल कारखान्यावरती आपल्याकडे सत्ता येण्याच्या आधी किती कर्ज आहे, त्याच्यानंतर आपण कारखान्याचं कर्ज काही कमी केलंय का, नसेल कमी केलं तर नवीन जे कर्ज मिळालं ते कर्ज आता किती आहे, म्हणजे आज घडीला कारखान्यावरती एकूण कर्जाचा आकडा किती हे तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा. कामगारांचे जे काही थकीत पगार राहिलेले आहेत, रिटायर झालेले कामगार आहेत, त्यांच्या 32-33 महिन्यांच्या पगार बंद काळातल्या त्या कधी देणार आहेत? हक्काच्या पगार राजा असतील, एक 12%, एक 15% फरक आहे, बोनस असतील, हे जे मागची देणी राहिलेले आहेत ती देणी कधी देणार आहात? तोडणी वाहतूकदारांचे पैसे बँकांनी परस्पर खात्यातून वर्ग करून घेतले, म्हणजे ज्या ठेवी आहेत बँकांमध्ये त्या ठेवी कर्ज खात्यामध्ये वजा करून घेतल्या, त्या ठेवींचे पैसे देणार कधी? हा प्रश्न आमचा होता. अभिजित पाटलांचं वाक्य होतं, मी उपोषणाला ज्यावेळी पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसलो, त्या उपोषणाच्या वेळी मला त्यांनी फोन केला आणि मला असं सांगितलं की तुम्ही या उपोषणातून बाजूला व्हा. अभिजित पाटलांचं नेतृत्व कशावरती वर आलं हे तुम्हाला, मला सगळ्या तालुक्याला माहिती आहे. अभिजित पाटील हे पैशाच्या जीवावर पुढे आलेलं नेतृत्व आहे, प्रेमाच्या जीवावर नाही. यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर लोक गोळा करणं, लोकांना दडपणं, भीती घालणं किंवा यंत्रणेचा वापर करणं या गोष्टी केलेल्या आहेत. मग मी ज्यावेळी यांच्या विरोधात गेलो, अगदी विधानसभेपासून मी विरोधात आहे, मला जसं कारखान्यात यांच्या चोऱ्या किंवा यांचा खोटारडेपणा लक्षात आला, कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, मित्र असू द्या, इव्हन माझ्या घरातला जरी कोणी तिथं चेअरमन असता आणि ते जर कारखान्याच्या बाबतीत प्रामाणिक नाहीत असं मला वाटलं असतं तर त्या क्षणाला त्यांना विरोध करणं किंवा त्यांना प्रश्न विचारणं ही माझी नैतिक जबाबदारी. मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि विधानसभेला बाहेर पडलो. विधानसभेला पण त्यावेळची माझी जर तुम्ही भाषणं बघितली, त्यावेळची जर माझ्या भूमिका बघितल्या तर त्यावेळी एकच भूमिका होती की कारखान्याची आताची परिस्थिती काय आहे हे सांगा. तुम्ही आमदारकी लढवा, पंतप्रधान व्हा, काय आंतरराष्ट्रीय दर्जाचं राजकारण करा, परंतु शेतकऱ्यांचं, कामगारांचं, सभासदांचं, कारखान्याचं हित काय आहे हे आधी सांगा. आज कारखान्यावरती एवढं मोठं कर्ज होतंय आणि तुम्ही आमदारकीला कोट्यावधी रुपये उधळताय. मी विरोधात गेल्यापासून मला शेकडो वेळा आमिष दाखवली गेली, ऑफर दिल्या गेल्या, कोट्यावधींची प्रलोभनं दिली गेली. मला जर मॅनेज व्हायचं असतं किंवा पैसे घ्यायचे असते तर मी त्याच वेळी घेतले असते. मी माझ्या ठामपणानं बाहेर राहिलो, विरोध केला. बरं, आज मला जे शिव्या घालतात, जे लोक नावं ठेवतात किंवा अभिजित पाटलांची जी काही पिलावळ पैशावरती किंवा पगारीवरती कामावर ठेवून लोकांना शिव्या देण्यासाठी जी काही ट्रोल आर्मी तिथं उभा केली आहे, त्यांची लायकी किंवा त्यांची बौद्धिक कुवत काय आहे हे मला चांगलंच माहित आहे. या सगळ्यांपैकी कोणीही लोक त्यांच्या सोबत नसताना हा किरण घोडके छातीवरती वार झेलत विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत होता, घाम फोडत होता. त्यावेळी हाच किरण घोडके तुमचा स्टार प्रचारक होता. याच किरण घोडकेला गाडीमध्ये घेऊन तुम्ही फिरत होता. याच किरण घोडकेला भेटण्यासाठी तुम्ही पंढरपुरातून आनवलीपर्यंत येत होता. किरण घोडकेला नेण्यासाठी तुमची फॉर्च्युनर घेऊन दारादारात उभारत होता. मग आज हा किरण घोडके बोलटा का वाटतोय? आज हा किरण घोडके एवढा टोचतोय का?
मला जर पैसेच कमवायचे असते तर मी त्यांच्या सोबत होतो, जवळचा कार्यकर्ता होतो. सत्ता नसताना संघर्ष करणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि सत्ता आल्यावरती यांचा खोटेपणा ओळखू आला की सत्तेला लात मारून बाहेर पडणाऱ्यांपैकी पहिला आणि शेवटचा कार्यकर्ता मी आहे. सत्ता आल्यावरती बरेच जण चिटकलेले आहेत. आज तालुक्यात त्यांच्यासोबत जी काही लोक दिसत आहेत की सगळी लोक सत्ता कारखान्याची आल्यानंतर त्यांच्याकडे आलेले आहेत. काही जण आमदारकी आल्यावरती आलेले आहेत, परंतु यांना लोक दारातही उभा करत नव्हती, वाळू चोराशिवाय बोलत नव्हती. त्यावेळी आम्ही शेकडो लोकांचे पाय धरलेले आहेत की आपल्याला कारखाना वाचवायचा तर यांच्या पाठीशी जावं लागेल, कारण त्यावेळी भूमिका तशी होती की कारखाना हे वाचवू शकतात. जशी शेकडो लोक हजारो सभासद फसले तसा मीही फसलो. परंतु मला ज्यावेळी लक्षात आलं की हा माणूस चांगुलपणाचा किंवा सत्यवादीपणाचा कारखान्यात वाचवण्याचं ढोंग करतोय आणि ह्याच्यातून स्वतःचं घर भरतोय, हे लक्षात आलं की सत्तेला लात मारून बाहेर पडलो. पैसेच कमवायचे असते तर सोबत राहून कमवता आले असते. विरोधात जाऊन पैसे मिळवायचं कारण काय? एवढा त्रास सहन करायचं कारण काय? 2017 पासून भारतनारांच्या लोकांकडून त्रास सहन केला. भगीरथ दादांच्या वेळी मला त्रास झाला. आता आबांच्या वेळी सत्तेत बसल्यानंतर मला उलट मजा मारता आली असती, कामं घेता आली असती, पैसे कमवता आले असते, स्वार्थ साधता आला असता. आज जे कोणी माझ्यावरती बोटं उचलतायत की किरणने असं केलं तसं केलं, त्यांनी एकदा छातीवरती हात ठेवून प्रामाणिकपणानं सांगावं की अभिजित पाटलांच्या सत्तेमध्ये तुमचं योगदान काय आहे. आज अभिजित पाटील सत्तेत आहेत म्हणून हे सगळे मेवा खायला तिथे गेलेले आहेत. त्यांना फक्त त्याचा लाभ पाहिजे. परंतु मी संस्थेशी प्रामाणिक आहे म्हणून ह्यांच्या सोबत राहून मला जे काही साधता आलं असतं त्या सगळ्या स्वार्थाला लात मारून बाहेर पडलो. आज कारखान्याबद्दल आम्हाला काय वाटतंय, कारखाना चालला पाहिजे. आता काय झालंय, जसं देशामध्ये मोदींनंतर कोण हा प्रश्न विचारतात तसा हे तालुक्यातले मिनी मोदी झालेले आहेत. यांच्या डोक्यात फक्त डिजिटल पोस्टर, मी आणि माझं, म्हणजे मॉब पॉलिटिक्सची सवय लागली. गर्दी गोळा करायची आणि हवा करायची, स्टंटबाजी करायची, तुला धावतो, तुझ्यात दम आहे का, ह्याच्यात दम आहे का, एवढं बोलायचं, लोकांना येण्यात काढायचं, सोडून द्यायचं. कारखान्याच्या मूलभूत प्रश्नांवरती तुम्ही काय केलं याचे उत्तर देत नाहीत. आता कारखान्यामध्ये 367 कोटीचा त्यांनी हिशोब दिला त्या दिवशी. त्या हिशोबामध्ये अतिशय थापा मारलेल्या आहेत. ते आम्ही नक्कीच लोकांच्या समोर कागदोपत्री पुढे आणू. निव्वळ खोटारडं बोलण्याची त्यांना एक सवय आहे. या खोट्या बोलण्यातून त्यांची कारखान्याबद्दलची नीतिमत्ता दिसून येते आणि या नीतिमत्तेतनं कारखाना चालवून आले. आता यांच्या डोक्यात काही लोक म्हणतात आबामुळे जिल्ह्यामध्ये कारखान्याच्या ह्याच्यात ऊसाच्या दराची स्पर्धा लागली. याच्या आधी काही दर वाढले नव्हते का? याच्या आधी काही ज्या वेळी आता जशी, पण आता सध्या जिल्ह्यातली उच्चांक दर हा 3,500 रुपये आबाने देण्याचं मान्य केलं. मान्य करणं आणि देणं, लाबाडाच्या घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही, हे लहानपणापासून मी ऐकत आलोय. अभिजित पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल जर चौकशीच करायची असेल तर त्यांच्यासोबत आजपर्यंत काम केलेल्या प्रत्येकाला अनुभव आहे. इव्हन वाळूपासून ते इथपर्यंत सगळी जर माहिती घेतली, नदीकडच्या लोकांना तर त्यांचा इतिहासच माहिती आहे. त्यामुळं त्या लोकांबद्दल अभिजित पाटलांच्या मनात काय आहे याची आपल्याला कल्पना पाहिजे. मी आणि अभिजित पाटील एवढ्या जवळून काम, काय वाटतंय आता अभिजित पाटील तो दर देऊ शकतील? द्यायलाच पाहिजे. म्हणलेत ना तर शब्द पाळायला हवा. आता 3,003 रुपये दिले, अजून पण ते 200 रुपये जे जाहीर केले ते जमा झालेले नाहीत. ते जमा व्हायलाच पाहिजे. थोडा त्याला पण होईल असं म्हणतो. नाही, कसं आहे, पैसे येणार आहेत, बुडवत कोणच नाही आणि आम्ही बुडवू देत. आम्ही शिकल्या सवरलेली सभासदांची स्वाभिमानी पोर आहे. बोकांडी बसून पैसे घेण्याची आमची मानसिकता आणि तयारी असते. ते आमच्या हक्काचे पैसे, संस्था आमची. पण हे 3500 रुपये देत असताना एक 3500 मिळायला हवे का? 3500 काय 4500, 5,500 रुपये कारखान्याच्या ऊसाला दर मिळावा अशी आमची इच्छा आहे. मी स्वतः ऊस उत्पादक शेतकरी आहे. पण हे करत असताना आपल्या संस्थेची ताकद तेवढी आहे का हे बघायला हवं. यांच्या आमदारकीच्या लोभापोटी 3,500 जाहीर केले खरं, परंतु त्याच्यातून संस्थेचा तोटा किती रुपयांचा होतोय हे बघितलं का? तोटा अभिजित पाटलाचा होत नाही, तोटा आपल्याच कारखान्याचा होतोय आणि आपलाच होतोय. आज 1,400 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन आहे कारखान्याचं. मागच्या हंगामात 750 कोटींचं होतं. एका वर्षामध्ये असं काय झालं की कारखान्याची किंमत दुप्पट झाली? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपली संस्था, म्हणजे कमराचं सोडायचं आणि डोक्याला बांधायचं, ही पद्धत म्हणजे 3,500 रुपये मिळायला हवेत. माझा विरोध नाही 3,500 रुपये मिळायला, परंतु 3,500 रुपये आज मिळतील आणि उद्यापासून तुम्हाला लोकांच्या दारात भीक मागायला जावं लागल, कारण आपला कारखाना कायमचा बंद पडेल. संस्था टिकली पाहिजे हे महत्वाचं आहे. अभिजित पाटलांनी कारखाना सुरू केला हे छाती बडवून सांगतायत, परंतु अभिजित पाटील किती दिवस कारखाना चालू ठेवू शकतात हे नाही सांगू शकत. आज कारखाना कायमचा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आज कारखान्यावरती कर्ज एवढं झालंय की कारखाना फेडेल का नाही फेडेल हे बी सांगता येत नाही. उद्या हे जसे यांना सवय काय आहे, कारखाना भाड्यानं घ्यायचा, 1.5 कोटी रुपये त्याला भाडं भरायचं,
2-3 वर्ष वापरायचा, त्यातल्या चांगल्या चांगल्या मशिनरी असतील हे असतील त्याचा वापर करून घ्यायचा, त्याच्यावरती कर्ज काढायची, तिथल्या कामगारांच्या याचे पैसे बुडवायचे आणि कारखाने सोडून देऊन निघून यायचं. म्हणजे तुम्ही जर अगदी बघितलं नाशिकचा वासा का असेल, तिथले बरेच शेतकरी कामगार माझ्या संपर्कात आहेत की त्या कामगारांना त्यांच्या पगारीचे कोर्टातून आदेश असताना यांनी तो कारखाना सोडून दिला आणि 1 रुपयाची देणं थकीत दिलेलं नाही. तिथले कारखाने बंद केले, चालवू शकत नाही सांगितलं. नांदेडचा कारखाना सोडून दिला. मागच्या वेळी सांगोला अवघे 6 दिवस कारखाना चालवला आणि बंद केला. हे खाजगी कारखान्याची सवय काय लागली त्यांना, चालू करायचा, काम निघालं बंद करायचं, निघून जायचं. विठ्ठलच्या बाबतीत तसं करून चालणार नाही. 30,000 सभासदांच्या कुटुंबाचा चुलीचा प्रश्न आहे. आज एवढं कर्ज काढलंय, आमदारकी मिळवले, उद्या जर हा बाबा हात वर करून निघून गेला तर तुमच्या माझ्या लेकरांच्या भाऊ भावंडांच्या आपल्यावरती काय वेळ येणार आहे याची जाणीव आपल्याला पाहिजे. त्यांचं साध्य झालंय, आज कर्ज आणलं, कर्ज खर्च केला, आमदार झाले, विषय संपला. परंतु उद्या तुमचं माझं भविष्य काय आहे, हा कारखाना पुन्हा आपल्याला उभं करणं शक्य आहे का? नाही. मी अभिजित पाटलांना विरोध करा किंवा द्वेष करा हे म्हणत नाही. माझी इच्छा काय आहे, ज्या ज्या माझ्यासोबतच्या सहकार्याने विठ्ठलचं परिवर्तन करताना कष्ट घेतलं, लढले. कष्ट म्हणजे काय होतं, प्रश्न विचारले भारतनाना भगीरथांना की तुमचं चुकतंय, याची उत्तर द्या. आज का बरं ते उत्तर विचारत नाहीत? मी अभिजित पाटलांना शिव्या द्या असं कुठं म्हणतोय? मी म्हणतोय की तुम्ही कर्ज किती विचारा, आबा कारखान्याची परिस्थिती काय आहे हे सांगा, आबा आज तुम्ही कर्ज कमी करतो म्हटल्याला ते का नाही झालं हे सांगा. तुम्ही अशा ज्यावेळेस आबांना विचारता त्यावेळेस त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या माध्यमातून असं समजतं की ते म्हणतात की ह्यांना कोणीतरी रसद पुरवतंय, यांचा पाठीमागं कोणतरी वेगळा माणूस आहे, तुम्ही फक्त बडाबडा करताय, असं यात नक्की विषय काय आहे म्हणला? एक काय आहे, अभिजित पाटील व्यावसायिक दृष्ट्या कुठपर्यंत आहेत काय मला माहित नाही, पण राजकीय दृष्ट्या अतिशय अप्रगल्भता किंवा बाल्य पण त्यांच्यात अजूनही असं मला वाटतं. जे प्रश्न तुम्ही भारतनानांच्या भगीरथांच्या विरोधात आम्हाला सोबत घेऊन विचारत होता तेच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. मग जर याच नियमानुसार जर बघितलं, तुम्हाला प्रश्न विचारायला जर विरोधक रसद पुरवतायत, तर तुम्ही ज्यावेळी नानांना भगीरथांना प्रश्न विचारत होता त्यावेळी तुम्हाला कोण रसद पुरवत होतं? तुम्ही पण जाहीर करा ना, कारखान्याच्या सत्तेत बसणाऱ्याला रसद कोण पुरवतं तुम्हाला माहितच असेल. तुम्ही पण विरोधातच काम करून इथपर्यंत आलाय. राहिला विषय रसद पुरवणारे, तुम्ही जर एवढे आमदार आहात, तुम्हाला सगळं करते, सर्वज्ञानी आहात तुम्ही, तर जाहीर करा नावं. लाजताय कशाला, घाबरताय कशाला? आज एका 23 वर्षाच्या पोराला घाबरण्याचं कारण काय? माझ्याकडे असं काय आहे की तुम्हाला मला भ्यावं लागलं, मला अडकवावं लागलं, मला त्रास द्यावा लागला? आजही मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातोय. तुम्हाला एवढी भीती कशाची? तुम्ही जर एवढे राजा हरिश्चंद्र आहात, सत्यवादी आहात, प्रामाणिक आहात, कारखानदारीतला डॉक्टर आहात असं सांगत होता, अडचण काय आहे सांगा ना. मग कोण आहे आमच्या पाठीशी? का प्रश्न विचारतोय ना तर प्रश्न सोडवा, उत्तर द्या. रसद पुरवण्याचं कारण शिल्लक राहत नाही. जर कामगारांच्या पगारी वेळेत दिल्या असत्या, सभासदांची देणी दिली असती, कारखान्याचं कर्ज कमी केलं असतं, तर किरण गोडके काय साक्षात ब्रह्मदेव जरी आला असता तरी अभिजित पाटलांना प्रश्न विचारता आला असता का? नाही. आम्ही म्हणतोय ना कारखान्यामध्ये घोटाळा होतोय, कारण एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या समोर अभिजित पाटलांनी एक आदर्श निर्माण करावा की माझ्या इतका प्रामाणिक तरुण चेअरमन महाराष्ट्राच्या मातेत दुसरा कोण नाही. काय करावं लागेल? एक श्वेतपत्रिका काढावं लागेल. चोराच्या मनात जर चांगलं नाही तर घाबरताय कशाला? काढा श्वेतपत्रिका, एवढे पैसे आले, एवढा खर्च झाला, कुठं गेले ते तुम्ही द्या ना लेखी. हा ना एक कागद त्या भगीरथ बालकींच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या कल्याणराव काळेच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या शिंदे बंधूंच्या तोंडावर, हा ना एक कागद त्या गणेश पाटलांच्या तोंडावरती, हा ना एक कागद माझ्या तोंडावरती, हा ना एक कागद त्या कामगारांच्या सभासदांच्या तोंडावरती. एक कागद तुमच्या सगळ्या आरोपांची उत्तर देऊ शकतो, पण तुमच्यात ते धाडस आणि तुमचा तो दम नाही की तुम्ही ते उत्तर द्यावं. कालपर्यंत लोकांचा दम विचारत होता, तुझ्या करतो धावतो बघतो. तुम्ही भाषण ऐकलेत मगरुरीची. चंद्रभागेच्या निवडणुकीत आम्ही अलिप्त राहण्याची कारण हीच होती की यांचा माज आणि मगरुरी हा विठ्ठल परिवारानं आजपर्यंत कधीच सहन केलेला नाही. म्हणजे परिवारातला असो किंवा परिवाराच्या बाहेरचा असो, परंतु धावतो बघतो करतो एकेरी उल्लेख हा दर्जा किंवा हा वैचारिकपणा आपल्या परिवारातला नाही. त्या भूमिका कालपर्यंत तुम्ही घेत होता. आज मी एक सभासदाचं पोरग म्हणून, शेतकऱ्याचं पोरग म्हणून, सामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला चॅलेंज देतोय. तुमच्यात दम असेल तर शिवतीर्थावरती या, बसू समोरासमोर चर्चेला. जर मी चुकीचा असेल तर कुठल्याही चौकात नाक घासून माफी मागायची तयारी आहे. पण जर तुमच्या चुका लोकांच्या समोर आल्या तर तुमची नाक घासायची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. असेल दम या शिवतीर्थात, उद्या बसू चर्चेला. अभिजित पाटील काय वाटतंय, अभिजित आबाई आव्हान स्वीकारतील? असेल दम तर स्वीकारतील. लोकांची दम बघणारी लोक आहेत, एवढे हुशार सहकारातले डॉक्टर आहेत. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, साधा ऊस उत्पादक शेतकरी आहे. माझ्या काही आमच्या बापदादांनी कधी काही कारखान्यात कुणाचं लुटलं नाही, कुणाचं खाल्लं नाही, कुठं कारखान्यात काम केलेलं नाही.
कारखान्याशी आमचा संबंध, आम्ही ऊस उत्पादक आणि कारखाना आमचा ऊस गाळप करतो, एवढाच आहे. मग शेतकऱ्याच्या पोराशी जर भीती नसेल आणि जर तुम्ही खऱ्या मार्गाने चालत असाल तर तुम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागेल. नसेल आव्हान स्वीकारत तर मान्य करा तुम्ही चूक केली, तुम्ही चोऱ्या केलेल्या. आम्ही प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांच्या संस्थेच्या हितासाठी लढतोय. माझा संघर्ष किंवा माझा लढा हा सत्तेसाठी नाही, संस्थेसाठी आहे. कारखाना वाचावा हीच भूमिका घेऊन 7 वर्ष लढलो. मग मला जर काहीतरी व्हायचं असतं, मला संचालक व्हायचं आहे, मला टेंडर घ्यायचं आहे, मला पैसे कमवायचे, भारतनानांच्या भगीरथदादांच्या नंतर अजित पाटलांना पॅनलमध्ये उभा राहायला माणसं गावात नव्हती. किरण गोडकेचा पहिला अधिकार होता त्यावेळी. मग मला उमेदवारी मागता आली असती, मी उमेदवारीची मागणी सुद्धा केली नाही. त्याचं कारण आहे की कारखाना वाचला पाहिजे ही ठाम आणि प्रामाणिक भूमिका होती. सत्ता आल्यावरती मला काही मागून घेता आलं असतं, पण तरीही कारखान्याचे प्रश्न, सभासदांचे प्रश्न मांडत राहिलो. मी माझ्या कामगारांशी, सभासदांशी, कारखान्याशी आणि कर्मवीरांच्या विचारांशी प्रामाणिक आहे. या निवडणुका येतील, त्यांना आता वाटत असेल मी हे करणार, मी ते करणार, माझ्या विरोधात कोण शिल्लक नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा परिवर्तनाची धमक आणि ताकद आमच्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटात आहे. मागील काळात आपण पाहिलं की तुम्ही ज्यावेळेस साखर आयुक्तालयापाशी उपोषणाला बसला होता त्यावेळेस तुमचं उपोषण जरा लवकर सुटलं आणि कामगारांचं नंतर उशिरा सुटलं. नक्की काय वेळ काळ होता तो? एक, मी उपोषणाला 25 मे रोजी बसलो. 25 मे पासून 7 दिवसांनी माझं उपोषण सुटलं. त्यावेळी आमच्यासोबत जे कर्मचारी बसलेले होते त्या कामगारांच्या विनंतीवरून आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ज्यावेळी या मागण्या मान्य केल्यानंतर कारखान्याचं जे लेखी पत्र आम्हाला आश्वासन मिळालं, ते लेखी आश्वासन कामगारांना मान्य झाल्यानंतरच मी उपोषण सोडलं. आणि ज्या कोणाचं माझ्या नंतर उठून आल्यानंतर जी काही 4-5 लोक उपोषणाला तिथे बसलेले होते त्यापैकी आमचे सहकारी संतोष बालराव एक होते, ते व्यापारी आहेत. त्यांच्यासोबत इतर कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यामध्ये केशव शेळके हे एक ज्येष्ठ कर्मचारी आहेत, ते कामगारांसाठी लढतात बऱ्याच वर्षापासून. त्याच्यानंतर कदम म्हणून आहेत, विलास कदम, ते होते. विलास कदम असतील, केशव शेळके असतील, इवन संतोष बालराव असतील, या सगळ्यांच्या विनंतीवरून त्या दिवशी मी उपोषण सोडायचं ठरवलं. यांनीच मला विनंती केली की तुमची तब्येत खूप खालावते, तुमची तब्येत आणि तुम्ही फार महत्वाचा आहे. असे लढे, असे संघर्ष आपल्याला 1000 वेळा करता येतील, परंतु माझी भूमिका ही होती जोपर्यंत खात्यावरती पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही. जर यश मिळालं नसतं आणि मी आंदोलन गुंडाळून आलो असतो तर मग मी नालायक किंवा मी विकला गेलं म्हणता आलं असतं. उपोषणाला मी बसू नये ह्याच्यासाठी मला दमदाटी करण्यात आली, मला धमकावण्यात आलं, मला पैशाची आमिष दाखवण्यात आले. या सगळ्यांना लाथ मारून मी तिथं बसलो होतो. माझे वडील काय त्या कारखान्याचे कर्मचारी नव्हते, माझं 1 रुपयाची त्या कारखान्याकडे येणं बाकी नव्हतं. पण माझा सभासद, माझा शेतकरी, माझा कामगार जर त्या कारखान्यामध्ये लढत असेल तर त्याच्यासाठी बसणं ही माझी जबाबदारी. त्या लोकांसाठी जर मी आज लढू शकत नसेल तर मग माझी या तारुण्याचं किंवा माझ्या या झटण्याचं, लढण्याचं काय काम आहे, काय उपयोग आहे? म्हणून मी त्यांच्यासोबत तिथं उपोषणाला बसलो. 7व्या दिवशी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. त्या मागण्यांमध्ये आम्ही 100% पैसे मागत होतो, परंतु त्यांनी 50% रक्कम ही देऊ असं त्या ठिकाणी सांगितलं. कामगारांची विशेष बैठक 15 दिवसामध्ये बोलवू असं सांगितलं आणि इतर जे प्रश्न राहतात त्याच्यावरती आपण चर्चा करून मार्ग काढू. यातल्या जवळपास 70% उपोषण सोडलं त्यावेळेसच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि तुमच्या नंतर जे तुमच्या सहकार्याने उपोषण सोडलं त्यानंतरच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि आता त्याची पूर्तता कितपत झाली? एक, पहिल्या आमच्या मागण्यांपैकी कामगारांना 50% देणं त्यांनी द्यायचं मान्य केलं आणि ते खात्यावरती जमा करायला सुरू केलं. वैयक्तिक तुम्ही उपोषण सोडण्याच्या अगोदर? मी उपोषण सोडण्याच्या आधी पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतरच मी उठलो. तोपर्यंत उठलो नाही, म्हणजे अगदी जीव गमवायची सुद्धा माझी तयारी होती, परंतु पैसे जर मिळाले नसते तर मी तिथून उठत नव्हतो. खात्यावरती पैसे जमा झाले. मला हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर शासकीय रुग्णालयात तिथं माझ्यासोबत हेच कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांनी स्वतः त्यांच्या हाताने ते पत्र स्वीकारलेलं आहे, मी नाही. 50% रक्कम मिळाली, 15 दिवसामध्ये बैठक घेऊ हे मान्य केलं आणि इतर जे काही आर्थिक अडचणी आहेत त्याच्यावरती चर्चा करून मार्ग काढू असं सुचवलं होतं. ते यांना मान्य झालं की ठीक आहे, आपल्याला 50% रक्कम मिळते, उर्वरित 25% रक्कम नोव्हेंबरच्या पहिल्या 15 कारखाना सुरू झाला की पहिल्या मास्टरला देऊन टाकू, अशी त्यांनी मागणी मान्य केली. मग ह्या मागण्या कधी मान्य झाल्या तर मी उपोषण सोडायच्या आधी आणि पैसे खात्यावरती जमा व्हायला सुरू झाले. मी उपोषण सोडलं. त्याच्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांचे त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि काही लोकांनी उपोषण आहे असं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपोषण सोडावं असे आपण त्यांना दबाव टाकू शकत नाही. ज्यांना मान्य होतं ते निघून आले, ज्यांना मान्य नव्हतं ते तिथं थांबले. परंतु त्यानंतर 9 दिवस यांचं उपोषण सुरू राहिलं.
परंतु त्या 9 दिवसामध्ये या आंदोलनाला कामगारांना किंवा सभासदांना या 9 दिवसाच्या अतिरिक्त उपोषणातून काहीच मिळालं नाही, ही सत्य परिस्थिती. त्या 9 दिवसांनी जे व्यापारी आमचे सहकारी संतोष भालेराव आहेत त्यांचे कारखान्याकडे 74 लाख रुपये आहेत, त्यातले 15 लाख रुपये अभिजित पाटलांनी त्यांना परत दिले. म्हणजे पुढच्या 9 दिवसामध्ये काय मिळालं तर व्यापाऱ्याचे 15 लाख रुपये मिळाले आणि माझ्या 7 दिवसामध्ये काय मिळालं तर कामगारांची 50% रक्कम मिळाली. आज वार्षिक सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याची देणी आहेत का, व्यापाऱ्यानं जी काही पत्रकार परिषद घेतली त्यावरती प्रश्न विचारला की भालेराव मागणी करताय. आज अभिजित पाटलांचं मत काय आहे, आम्ही माहिती घेऊ, एक स्पेशल ऑडिटर नेमू, त्यांचं आधी देणं कारखान्याला आहे का नाही हे तपासून मग त्यांच्यावरती आपण मार्ग काढू. जर देणं आहे का नाही हे फिक्सच नव्हतं तर 15 लाख दिले कशाच्या आधारे? तुमच्याकडे जर देणंच नाही असं म्हणणं आहे तुमचं, 15 लाख दिले म्हणजे तुम्ही चोरी मान्य केली. तुम्ही किती वेळा लोकांना फसवणार आहे? एक उदाहरण सांगतो, पिराची कोरोलीचे एक वाहतूकदार आहेत, आज वय असेल 70-71, 10 लाख रुपयांची एफडी होती त्यांची बडोदामध्ये. ते 10 लाख रुपयांची ठेव परस्पर बँकेनं कर्ज खात्यात वजा करून घेतली. असं होऊ शकतं? हो, बँक करून घेते कर्ज खात्यामध्ये वजा तुमच्या ठेवी. ते वजा करून घेतल्यानंतर यांनी कारखान्याकडे पाठपुरावा केला, चेअरमनकडे पाठपुरावा केला. चेअरमननी त्यांना काय म्हणून हाकलून लावलं तर माझ्या विरोधात तुम्ही शिंदेला मदत केलेली माळा मतदारसंघात, तर तुमचे पैसे देणार नाही. हे पैसे काय अभिजित पाटलांना मागायला गेले नव्हते, ते पैसे चेअरमन अभिजित पाटलांना मागायला गेले नव्हते. कारखान्याच्या चुकीमुळे एखाद्या 10 लाखाची ठेव म्हणजे त्या शेतकऱ्याचं आयुष्यभराचं उत्पन्न आहे, आयुष्यभराची कमाई आहे. अभिजित पाटलांसारख्या लोकांसाठी कसं कमिशनचा पैसा, वाढूचा पैसा असल्यामुळे 10 लाख चिल्लर रक्कम असेल, परंतु माझ्यासारख्या सभासद शेतकऱ्यांच्या पोरांसाठी 10 लाख रुपये म्हणजे आयुष्यभराचं उत्पन्न आहे. त्या पिराची कोरोलीच्या शेतकऱ्याला हाकलून लावलं, त्याला म्हटलं कोर्टात घे, कसा घेतोय बघतो, 10 वर्ष तुला पैसे मिळू देत नाही, ही यांची भाषा. अहो, ज्या कामगारांच्या जीवावरती सत्ता आम्ही मिळवली त्या कामगारांना हे अभिजित पाटील श्रद्धांजली व्हायची भाषा करतात. तुम्ही जर पैसेच मागताय तर कोर्टातून घ्या, श्रद्धांजली हाऊस तर तुम्हाला पैसे मिळू देत नाही, कोर्टात तारीख पडू देत नाही, ही या माणसाची मानसिकता आहे. मग माझ्यासारख्या संवेदनशील विचारांच्या पोरांनी काय यांच्यासोबत जावं? कालपर्यंत या कामगारांना सभासदांना तुमचा 1 रुपया ठेवत नाही, दिल्याशिवाय मी कारखान्यात मुळे टाकत नाही म्हणणारा आज त्यांना श्रद्धांजली व्हायची भाषा करतोय. मग अभिजित पाटलाचा स्वभाव समजा की जर संपूर्ण पंढरपूर करणार माहिती आहे तर मग माढा विधानसभेमध्ये त्यांचा विजय कसा झाला? एक नव्याचे 9 दिवस असतात, माझ्यासारखी शिकलेली पोरं सुद्धा त्यावेळी फसलेली आहेत. आम्हालाही वाटायचं अभिजित पाटील खूप काहीतरी चांगलं करू शकतील. आम्ही त्यांच्यासोबत गेलो, त्यांच्यासाठी लढलो, भांडलो, रक्त सांडलं, अजितदादा सभेत मला मारहाण झाली, आम्ही ते सगळं सहन करून यांच्यासोबत निस्वार्थीपणे राहिलो. त्याचा फळ आम्हाला आता मिळतंय. लगेच डोळे उघडत नाही, ते म्हणतात ना कुत्र्याच्या पिल्लाला सुद्धा डोळे उघडायला वेळ लागतात, माणसाला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्या पद्धतीनं आमचा वेळ गेला. आम्हाला आता अक्कल येते की आपण दगडापेक्षा ईट म्हणून ईट घेतली आणि ईट पक्की भाजलेली निघाली. आता ती फुटता नाही, आमचंच डोकं फुटलं, ही परिस्थिती झाली. म्हणजे आम्ही दिवा लावून उजेड करायला गेलो, त्या दिव्याने आमचंच घर पेटवलं. आता माड्याची परिस्थिती काय वेगळी नाही, त्यांना आज पश्चाताप होतोय. कसं असतं, एखादी गोष्ट आपल्या सोबत असल्यानं आपल्याला त्याचा फरक पडत नाही, पण ती गोष्ट नसल्यानं बराच फरक पडतो. आज आम्हाला कळतंय की नाना असताना मला वाटायचं की नानांचं चुकतं आणि कारखाना चालवायला आपल्याला दुसरं कोणतं लागतंय. आज नाना नसताना कळतंय की कारखान्यामध्ये नालायक लोक नसणं हे कारखाना जिवंत राहण्याचं एक खरं उदाहरण होतं. आज त्याच्यापेक्षा जास्त नालायकपणा तिथं सुरू आहे. आज त्यांचे नातेवाईक वगैरे कामावर तिथं 1.5 लाख पगार आहेत, का नाही उत्तर दिलं? सांगावं त्यांनी, एक यादी जाहीर करायची कर्मचाऱ्यांची. मध्यंतरी तुम्ही आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की जवळच्या माणसांना किंवा नातेवाईकांना जास्त पगार आहे आणि जे लांबचे आहेत किंवा फक्त संपर्कातले आहेत त्यांना मात्र 8-10 हजार रुपये पगार. तो नक्की विषय कसा आहे, काय? कुठल्याही संचालकानं अभिजित पाटलाच्या कुठल्याही अतिशय निकटवर्ती कार्यकर्त्यांना यावं आणि छाती ठोकून सांगावं की मी माझ्या गावातली 10 पोरं तिथं नेली आणि आबानं कामावर घेतल्यात आणि त्यांना आज 40,000, 50,000, 55,000 रुपये पगार आहे, त्या पोराचं घरचं चांगलं आहे. एकही संचालक, एकही साथीदार, एकही कार्यकर्ता बनवू शकत नाही. कारण तुम्ही आम्ही नेलेल्या पोरांना 8,000 रुपये नाममात्र पगारीवरती राबवून घेतलं जातं. म्हणजे माझ्या बापानं 15,000 रुपयाचा शेअर्स भरून ते कारखाना उभा केला, माझ्याच कारखान्यात मला सालगड्यासारखं युपी बिहारासारखं राबवलं जातंय. आणि ह्यांचे पाहुणे ज्यांनी उभ्या जिंदगीत कधी विठ्ठल कुटाने कसा दिसतो बघितला नाही, ते तिकडून बीड वरनं, उस्मानाबाद वरनं, इकडून तिकडून धाराशिव वरून धरून आणलेले आहेत. आणि त्यांना आज इथं पगारी किती आहेत? 1,80,000, 1.5 लाख, 1.25-2 लाख. याच्या बापाची ठेव आहे का तिथं? नाही. माझ्या बापाची आहे ना, माझ्या बापाच्या पैशावरती कारखाना उभा आहे, मग मला प्रायोरिटी मिळली पाहिजे. भूमिपुत्रांचा वाद आहे,
शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांची पोरं आज कामाला जाते तिथं 20,000 15,000. 1991 ला अण्णांच्या काळामध्ये कामाला लागलेले लोक आज 28,000 25,000 30,000वर आहेत. आणि ह्यांचा काल परवा मागच्या वर्षी आलेला पाहुणा, मावस भाऊ, आत्ते भाऊ, चुलत भाऊ, मावशीचं पोरग, काकाचं पोरग 1,40,000 पगार घेतोय, 1,70,000 पगार घेतोय, 90,000 पगार घेतोय. काय कष्ट आहे, काय योगदान आहे, आणि त्याला काय कळतंय? असा किती हुशार आहे तुमचा पाहुणा की सोलापूर जिल्ह्यात किंवा पंढरपूर तालुक्यात पोरगच नाही तेवढं हुशार? अडचण काय आहे, तुम्ही एक यादी जाहीर करा आणि त्यात तुमचे नातेवाईक किती आहेत हे काढा. धाराशिव कारखान्यात आणलेली तुमची पिलावळ, वसुली एजंट किती आहेत कारखान्यात हे बाहेर येऊ द्या. मग तुम्ही आता एवढं आमदार अभिजित पाटील यांच्यावरती आरोप करत आहात, मग तुम्ही आरोप करताय, मग इतरही लोक आहेत मग ते असे आरोप करत नाहीत, ते त्याच्या सोबत आहे, त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, लाचारी. मी कारखान्याच्या हितासाठी मांडलं, अभिजित पाटील चेअरमन आणि आमदार व्हावे याच्यासाठी नाही, संस्था टिकावी याच्यासाठी मांडलं. ते जर प्रामाणिक असते कारखान्याशी तर त्यांनी किमान प्रश्न विचारले असते, आबा इथं चुकतंय एवढंच म्हणा. मी कुठे म्हणतोय आबाची कचोरी धरा, आम्हाला प्रश्न विचारा, चेअरमनची गाडी अडवा. असंवैधानिक काहीच करायची माझी मागणी नाही. प्रश्न विचारण्याची जर धमक तुमच्यात नसेल तर तुमच्याकडे संस्थेविषयीचा प्रामाणिकपणा नाही. माझ्याकडे प्रश्न विचारण्याची धमक आहे कारण संस्थेविषयी माझा प्रामाणिकपणा आहे. अभिजित पाटलाची जवळची लोक मिंद्यात असतील, काहीतरी लाभ मिळाला असेल किंवा लाभ मिळायची अपेक्षा असेल. आज सत्ता आली म्हणून बरेच जण चिटकल्यात, त्या सत्तेला लात मारायची धमक कोणाच्यात असते? जो प्रामाणिक असतो आणि ज्याचा लढा. आता मी आमदारच्या विरोधात काम करतोय, मलाही जाणीव आहे की याची मला किती त्रास होऊ शकतो, किती अडचणी येऊ शकतात. आताच तुम्ही बघितलंय या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मला 44 दिवस जेलमध्ये वाचावं लागलं. हा खंडणीचा गुन्हा माझ्या विठ्ठल बद्दलच्या प्रामाणिकपणाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. मी जर मॅनेज होत असतो तर अभिजित पाटलांनी मला मॅनेज केला असता, पैसे दिले असते आणि सोबत गाडीत घेऊन फिरले असते. आज गाडीत घेऊन का फिरतात? कालपर्यंत टायर फोडणारे, आंदोलन करणारे, कारखानदाराविषयी बोंबलणारे आज गाडीत बसून फिरतात का? तर त्यांना किती रुपये दिले गेलेले कारखान्यातनं हे सगळ्यांना माहित आहे. कुणाला ऍडव्हान्सच्या स्वरूपात खंडणी दिलेली आहे, कुणाला ट्रॅक्टर दिलेले आहेत, कुणाला उचली दिलेल्या आहेत तोडणी वाहतुकीसाठी, कुणाला मशीनसाठी उचणी दिलेल्या आहेत. ह्या ऍडव्हान्स नसून या खंडणीत त्यांना दिलेल्या. खरं तर माझ्यासारख्या शेतकरीच वर्ग प्रश्न विचारते म्हणून मला अडकवलं, पण ज्यानं खरं खरं कारखान्यात खंडणी नेली आहे, ज्यानं ऍडव्हान्स उचललाय मशीनवरती 60-70 लाख रुपये, ज्यानं कुणा एक टोळी केली आणि 5-5 टोळ्यांचे पैसे उचललेत, का नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलतायत? कारण ह्या लोकांना मिंद करून गाडीत घेऊन फिरताय आणि आम्ही मिंद होत नाही म्हणून आम्हाला पोलीस गाडीत बसावं लागतंय. लाचार झालो असतो तर सत्तेत बसलो असतो. आज लाचार झालो नाही, संघर्ष शेवटपर्यंत टिकवून ठेवला म्हणून मला जेलमध्ये बसायची वेळ आली. आता 44 दिवस तुम्ही जेलमध्ये होतात, मग ते कुटुंबाचं पाठीमागचं कसं झालं? आपल्या पाठीशी प्रामाणिकपणा असला की कुटुंबाला पण त्याचा आधार असतो. मी जर चुकीचं करत असतो तर कदाचित माझ्या कुटुंबाला पण बराच या गोष्टींचा त्रास सहन करावा लागला असता. परंतु आजपर्यंत जी काही पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबाची आम्हाला एकमेकांना शिकवण आहे की आपण सत्याच्या मार्गाने चालत राहायचं. सत्याच्या मार्गाने चालताना त्रास होणारच आहे. अगदी गांधीजींना त्रास झालाय, नेहरूजींना झालाय, देशातल्या प्रत्येक स्वातंत्र्यवीराला त्रास झालाय. आपण तेवढे मोठे निश्चितच नाही, परंतु ठराविक लोकांसाठी तर आपण काम करू शकतो. आपल्यानी चांगलं काम करताना त्रास होत असेल तर सहन करायचा, परंतु कळत न कळत सुद्धा आपल्यामुळं समोरच्या निष्पाप लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. नक्कीच या 44 दिवसामध्ये माझ्या कुटुंबाला खूप मोठा मानसिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला, नुकसान झालं. परंतु या सगळ्या घटनांमध्ये कुठला एक तरी कर्मचारी किंवा कुठला एक तरी विठ्ठलचा सभासद असा म्हटला का की किरण ओळखेनं आमच्याकडे पैसे मागितलेत, किरण ओळखे 10 रुपयाच्या माझ्या मिंद्यात आहे? मी कुणाच्या चहाच्याही मिंद्यात नाही. खंडणीला आमची गोष्ट आहे सर. मागच्या 8-9 वर्षाच्या राजकारणामध्ये अगदी 10 रुपयाची वर्गणी किंवा देणगी सुद्धा मी कुणाकडे मागायला गेलेलो नाही. राजकारण आणि समाजसेवा तेवढीच करायची जेवढी आपल्याला झेपती, या मी मानसिकतेचा आहे. माझं कुटुंब माझ्या पाठीशी उभं आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या उपोषणाच्या नंतर किंवा उपोषणाच्या वेळी आणि इव्हन ही घटना घडल्यानंतर माझ्या पाठीशी माझ्या वडिलांनी ही खिंड बऱ्याचपैकी मोठ्या ताकदीनं लढवली. आज माझा बाप ताटपणानं सांगू शकतो की माझं वर्ग बरोबर आहे का, तर मी सत्यासाठी लढतोय. अभिजित पाटलाची लोक का बरं सांगत नाहीत की आमच्या आबा बरोबर लढतायत, आमच्या आबाने असं केलं, आमच्या आबाने जिल्ह्यात दराची स्पर्धा लावली, आमच्या आबाने 3,500 रुपये जाहीर केलं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बोलताय? तुमच्या आबाने कारखाना मोडीत काढायचं ठरवलंय, त्याच्यावरती का प्रश्न विचारत नाही? तुमच्या आबाने 3,500 जाहीर केलं, 3,000 दिले तर 500 रुपये अजून दिले नाही तर बरं ठीक आहे. आबा जर एवढे हुशार आहेत तुमचे, तर तुमच्या आबांनी मागच्या वर्षी 25 कोटी आणि या वर्षी 65 कोटीचा तोटा कसा काय दाखवला कारखान्यात? तुमच्या आबा एवढे हुशार आहेत तर एवढं मोठं कर्ज येते आणि जातंय कुठं हे कसं काही कळलं नाही? तुमच्या आबा जर एवढे हुशार आहेत तर कोजन डिस्लरीचा एवढा मोठा जो नफा येतोय तो गेला कुठं हे का नाही तुम्ही विचारत आहे?
तुमचे आबा जर एवढे हुशार आहेत तर तुमचे आबा किरण गोडके सारख्या 23-24 वर्षाच्या पोराला घाबरले का हे का विचारत नाही? तुमचे आबा जर एवढे प्रामाणिक आहेत तर शेतकऱ्यांची, सभासदांची, कामगारांची देणी का दिली नाहीत हे का विचारत नाही? तुमचे आबा जर एवढे प्रामाणिक आहेत तर ती 60-70 लाख रुपये कोणाच्या तर हार्वेस्टरला ऍडव्हान्स दिला त्याबद्दल का विचारत नाही? तुमचे आबा एवढे प्रामाणिक आहेत तर तुमच्या पोरांना 8,000 आणि त्यांच्या पाहुण्यांना 80,000 1.5 लाखात का कामावर घेता हे का विचारत नाही? तुमचे आबा एवढे प्रामाणिक आहेत तर कारखान्याची विठ्ठलची साखर विकून धाराशिवची घाणेरडी साखर अतिरिक्त दराने आणून आमच्या घशात का उतरवताय हे का विचारत नाही? तुमचे आबा जर खरंच इतके प्रामाणिक आहेत तर विठ्ठल आपला कायमचा बंद पडण्याच्या मार्गावर का गेलाय हे का विचारत नाही? हा माझा प्रश्न आहे त्यांना. मी विचारतोय, मला त्रास होतोय, मी सहन करीन, पण मी लाचार होणार नाही, लापाट होणार नाही. काहीही झालं तरी सगळं गमवायची माझी तयारी. मला बऱ्याच जणांनी सांगितलं आज ते आमदार आहेत, सत्तेत आहेत, त्यांच्याकडे बरीच मोठी ताकद आहे, तुम्हाला त्रास होईल, हे होईल, ते होईल. 8 वर्ष झालं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतोय. त्यातले भारतनाना 11 वर्ष म्हणजे 3 टर्म आमदार होते. त्यांच्या विरोधात काम करून मी त्या तालमीत तयार झालोय. अभिजित पाटलांची उदबत्ती 6 महिन्यापूर्वी पेटली. त्यामुळे यांच्या आमदारकीचं, यांच्या वाळूचं कौतुक यांना असेल, आमच्यासारख्या स्वाभिमानी शेतकरी पोरांना नाही. आता विठ्ठल कारखान्याच्या सध्याच्या चालू सिस्टीम बद्दल कोणीही आवाज उठवत नाही. सर्व विरोधातले असोत किंवा स्वपक्षातले असोत, सर्वजण गप्प आहेत. तुम्हीच एवढा आवाज का उठताय? त्यांनी नाही बोलत म्हणून मी जर बोललो नाही तर उद्या त्या बंद पडण्याच्या पापामध्ये मला भागीदार व्हावं लागेल. मी संस्थेशी प्रामाणिक आहे. इतरांना काहीतरी अडचणी असतील, स्वार्थ असेल, भविष्यातल्या राजकीय काहीतरी घडामोडी असतील, मला भविष्यातल्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मी राजकारणामध्ये मला विठ्ठल परिवाराचा नेता व्हायचा म्हणून हे लढत नाहीये. मग मला नेताच व्हायचं असतं तर मी उमेदवार झालो असतो, निवडून आलो असतो, टेंडर घेतले असते, पैसे कमवले असते. काही जण काल परवापर्यंत विरोधात करणारे, शिवाय देणारे आज मांडीला मांडी लावून बसलेत, सोबत फिरतायत, पैसे कमवतात, टेंडर घेतायत, ऍडव्हान्स घेतात, उचले घेतायत. मला करता आलं असतं, परंतु मला ते करायचं नाही, कारण मला कारखाना वाचला पाहिजे. मला जाणीव आहे की सहकार ही शेतकऱ्याच्या श्रीमंतीची शेवटची पायरी आहे. आज जर सहकारी संस्था मोडीत निघल्या तर या शेतकऱ्यांना भविष्यात भीक मागायला जावं लागल. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाहेर आपल्याला वॉचमॅन म्हणून काम करायची वेळ येईल. ही परिस्थिती आहे. आज माझ्या बापानं, माझ्या आज्यानं त्या काळामध्ये अंगठा छाप लोकांनी 1400 कोटी रुपये किमतीची एक कारखाना, एक फॅक्टरी, एक कंपनी उभा केली. आज मी जर ठरवलं 10 लाख रुपयात आपण एक पतसंस्था काढू, 10 लाख कोणाच्या हातात द्यायचे ह्याच्यावर आपली भांडणं लागते. विश्वासार्हता काय आहे? आज 10 लाख रुपये गोळा करणं अवघड आहे. 1400 कोटीवरती तुम्ही संस्था उभा करू शकता का? आज तुम्ही कारखाना उभा करायची धमक तुमच्यात आहे का? तर हा कारखाना मोडीत निघाला नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी लढलं पाहिजे. आणि ते लोक कागा बसलेत, सगळ्यांनी गाव हाताकडे घेत हात धुवून घेतलेले आहेत, प्रत्येकाने खिशे भरून घेतलेले आहेत. त्यांचं भागलंय, त्यांच्या या कारखाना चालला काय, नाही चालला काय, ऊस लावला काय, नाही लावला काय, त्यांना काहीच फरक पडणार नाही. पण तुम्हाला मला नक्कीच फरक पडणार. आज जे काही ऊसाचं शाश्वत उत्पन्न आपल्याकडे येत आहे ते जर उत्पन्न बंद झालं, ज्या काही कारखान्यात आपल्याला उद्या जर कुठंच मला जर नोकरी नाही लागली, त्या कारखाना माझ्या हक्काचा, मी कधी जाऊन तिथं कामाला लागू शकतो. 15-20 हजार तर कुठे गेलेलं नाही, तर घरापासून 7-8 किलोमीटर अंतरावरती 50चं पेट्रोल टाकणं कारखान्यावर जातोय. तिथनं पुण्याला जाऊन 10,000 काम करण्यापेक्षा इथं 7,000 काम करणं कधी बी शहाणपणाचं. पण माझा कारखाना ही भावना माझी राहील. त्यांना काम करायला गरज आहे का? या सभासदांनी, शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारखाना बंद पडला की आपल्या पोरांना भविष्यात नोकरी मिळण्याची एकमेव संधी जी आहे ती आपली संस्था आहे. आता विद्यमान आमदारांनी जाहीर केलं आहे की जवळपास 10 लाखापेक्षा जास्त चालू हंगामामध्ये ऊसाचं गाळप केले जाणार आहे विठ्ठलवरती. कारखाना बंद 10 लाख नाही, 20 लाख टन गाळप करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. निश्चित 20 लाख टन व्हायला काहीच हरकत नाही. परंतु मी माझा सांगतो, अभिजित पाटलांना मी आतून, बाहेरून, इकडून तिकडून सगळीकडून ओळखतो. म्हणजे काहीच नसणारा वाळू चोर म्हणून ओळखला जाणारा अभिजित पाटील, त्यानंतर विठ्ठलचा चेअरमन अभिजित पाटील, त्यानंतर ऑक्सिजन मॅन अभिजित पाटील, त्याच्यानंतर विठ्ठलचा चेअरमन अभिजित पाटील आणि त्याच्यानंतर आमदार अभिजित पाटील. हा सगळा प्रवास मी बघितलेला. त्यामुळं त्यांची मानसिकता मला पक्की माहिती आहे. यावेळी आता हा शेवटचा हंगाम आहे, पुढच्या हंगामाच्या आधी निवडणूक होईल विठ्ठलची. या हंगामामध्ये 15 नोव्हेंबरला, 25 नोव्हेंबरला कारखाना सुरू करायचं त्यांनी ठरवलेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे 2 महिन्याची बिलं मिळतील. 15 जानेवारी नंतरची ऊसाची बिलं अभिजित पाटील देणार नाहीत, हे माझं स्पष्ट मत आहे, असा माझा अंदाज आहे. त्याचं कारण काय आहे? 20 लाख टन जर गाळप झालं तर पहिल्या 2 महिन्यातलं सोडून द्या तुम्ही, एक 7 लाख टन ऊसाचं बिल मिळालं.
परंतु 12 ते 14 लाख टन ऊसाचं बिल अडकवण्यात येईल आणि नंतर सभासदांना अशी भीती घालल की मी त्यांची राहिलेली ऊसाची बिलं दिल्यात तर तुमची ही कशाला ठेवणार आहे. मी जर निवडून आलो तर तुमची ऊसाची बिलं मिळतील नाही तर विरोधक तुम्हाला ऊसाची बिलं देणार नाही. ही भीती घालून फसवून सभासदांच्या मुंड्या गचुरीला धरून मुंड्या मुरगळून यांच्या बोकांडी बसून सत्ता पुन्हा मिळवण्याचा त्यांचा ध्यास आहे. ते जर एवढेच प्रामाणिक आणि अतिशय राजा हरिश्चंद्राचा जर दुसरा अवतार असतील तर या वर्षीचं एकाही मास्टरचं ऊसाचं बिल त्यांनी थकवू नये. मग बघू कारखान्यातल्या सभासदांना सत्य काय कळलंय की नाही कळलंय, कारखाना वाचवण्यासाठी चालवण्यासाठी कोण योग्य आहे हे कधी ठरवलं जाईल ज्यावेळी पारदर्शकता असेल. तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनिकतेला किंवा शेतकऱ्यांच्या भीतीला हात घालायचं धाडस करू नका. म्हणजे तुम्हाला वाटतं की चालू हंगामातलं ऊसाचं बिल शेतकऱ्यांना मिळणार नाही. 15 जानेवारी नंतरचं ऊसाचं बिल अभिजित पाटील देणार नाहीत किंवा देऊ शकत नाहीत. ही सध्याची परिस्थिती. हा अंदाज तुम्ही कशावर मांडला, त्याला काय म्हणजे त्यांची हे काय आहे, अभिजित पाटील खूप पैसेवाली व्यक्ती आहे, खूप धाडसी आहे, खूप मोठा आहे. हा जो पिसार आहे तो फक्त तालुक्यातल्या लोकांना माड्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना दिसतोय की अभिजित पाटील पैसेवाला माणूस आहे. त्या पिसाराच्या मागची परिस्थिती हा किरण गोडके चांगली ओळखून आहे. त्यामुळे मोराचा पिसारा बघत असताना पाठीमागनं उघडा जो बोचा दिसतो मोराचा तो बघितला पाहिजे. तो आम्ही बघितलेला आहे. आम्हाला माहिती यांची आर्थिक परिस्थिती, आर्थिक गणित, आर्थिक नियोजन काय आहेत या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणूनच सांगतोय आज कामगारांच्या 3 महिन्याच्या पगार राहिलेल्या चालूच्या 15 दिवसामध्ये बैठक घेऊ म्हणले घेतली नाही. जे काही तुम्हाला ऍडव्हान्स वाटायचे होते माझ्या माहितीप्रमाणे आता जे काही अहवालामध्ये लिहिलेला आहे त्या अहवालामध्ये मार्च पर्यंतचीच हिशोब असतो. त्या अहवालात बऱ्याच चुका आहेत त्या पण आपण लोकांच्या समोर आणू. पण तिथनं पुढचे जे काही पैसे उचललेले आहेत त्याचा हिशोब नाही. यावेळी एच&टी वाटप करायला तालुक्यातल्याच काही पतसंस्थांकडून मल्टीस्टेट बँकांकडून 20% 18% नवीन कर्ज उचललेले 5 कोटी 3 कोटी 2 कोटी हे जे असे पैसे उचलले तेच 45 कोटी रुपये उचललेले अतिरिक्त 20% व्याज भरायची कारखान्याची परिस्थिती आहे आज. मग तुमच्याकडे जर एवढा पैसा तुम्ही जर एवढे पैसे वाढले तर कशाला इथल्या पतसंस्थांच्या मागे लागताय. 267 कोटी हातात पडले म्हणला 350 कोटींपैकी. ते 267 कोटी संपवून आता नवीन कर्ज कशाला गोळा करताय, का फिरताय, साखर व्यापाऱ्यांकडून ऍडव्हान्स का आणताय. यांच्याकडे पैसा शिल्लक नाही. यांनी किती खोटं बोलू द्या की माझं पैशाचं गणित खूप परफेक्ट आहे, हे आहे ते. यांनी आलेले सगळे पैसे आमदारकीमध्ये उडवलेले आहेत. आज यांच्याकडे काहीच शिल्लक नाही. आज संस्था मोडीत काढून संस्थेवरती कुठनं कसं मग लगेच कुठं संस्थेची प्रॉपर्टी काढायची त्याला लीजवर देऊन टाकायची, करार करायचा आणि सांगायचं कारखान्याला एवढा लाभ होतोय तेवढा लाभ होतोय. म्हणजे शेतकऱ्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे कमरेचं सोडायचं डोक्याला बांधायचं एवढंच चालू आहे त्यांचं. आमच्या चड्ड्या काढून आमच्या डोक्यावरती टोप्या घालण्याची जी काही कामं करताय ना ती न कळण्यात पण आता आम्ही अशिक्षित राहिलेलो नाही. ती संस्था माझ्या बापजादेची म्हणजे माझी आहे, मी मालक आहे त्या कारखान्याचा. तर मी प्रश्न विचारला पाहिजे, मी उत्तराची अपेक्षा बाळगली पाहिजे. कालपर्यंत जो किरण गोडके तुमच्या सोबत होता तो चांगला होता. आज प्रश्न विचारतो तो किरण गोडके नालायक, किरण गोडके बुरटा, किरण गोडके बामटा, किरण गोडके स्वार्थी. का तर तुम्हाला भीती आहे किरण गोडकेची. हा किरण गोडके पदाची लालसा बाळगत नाही. हा किरण गोडके पैसे देतो म्हटलं तरी ग बसत नाही. हा किरण गोडके तुला गायब करीन मारून टाकीन उचलून नेईन म्हटलं गप्प बसत नाही. हा किरण गोडके कोर्टमध्ये केसेस केल्या जेलमध्ये टाकलं गप्प बसत नाही. किरण गोडके गप्पच बसत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि किरण गोडके घाबरत नाही त्याच्यामुळं अभिजित पाटील का घाबरतायत या प्रश्नाचं उत्तर मी मागतोय. मला घाबरण्यासारखं काय, सामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे. आज तुम्ही एक वाळू काढली, हे केलं ते केलं असं छाती फुगून सांगता. मग अडचण काय, भीताय कशाला, द्या ना उत्तर. या शिवतीर्थावरती अभिजित पाटलांना सगळ्यात मोठी भीती कशाची आहे तर खरं बोलणाऱ्या लोकांची आहे, प्रश्न विचारणाऱ्या लोकांची आहे आणि बुद्धिजीवी लोकांचे. अशिक्षित आहेत, 10वी पास आहेत, त्यामुळे त्यांना शिकलेल्या लोकांची भीती वाटते असं माझं मत आहे. राहिला विषय माझ्यावरती गुन्हा दाखल करणारा, अभिजित पाटलांवरती 17 केसेस आहेत. त्यामध्ये खंडणी, अपहरण, टॅक्स चुकवेगिरी, दरोडा असली कलम आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. माझ्यावरती खंडणीचा एक खोटा गुन्हा दाखल करून माझ्या विश्वासार्हतेला तारा जाईल अशी स्वप्न बघणारा अभिजित पाटील हा अतिशय अप्रगल्भ व्यक्ती आहे असं माझं मत आहे. तुमच्यावरती 17 केसेस आहेत, तुम्ही छाती फुगून फिरता. माझ्यावर तर शेतकऱ्यांसाठी लढताना एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मी घाबरण्याचं कारण काय, मी कारागृहातून जेलमधून बाहेर आल्यानंतर जर घाबरलो असतो, लपलो असतो तर तुम्हाला म्हणता आलं असतं किरण नालायक आहे,
किरण विकला गेला म्हणून गप्प बसला, किरण चुकला म्हणून गप्प बसला, परंतु किरण चुकला नाही म्हणून किरण रडतोय, किरण अजून पण बोलतोय. आणि राहिला विषय हे आरोप होणं किंवा तुमच्यावरती एवढ्या मोठ्या केसेस असणं, तुम्ही न घाबरता या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही न घाबरता लढतोय, न घाबरता प्रश्न विचारतोय. आज ज्या वाळूचं, ज्या पैशाचं, ज्या पदाचं तुम्हाला गर्व आहे, अहंकार आहे, त्या पदाला, त्या पैशाला, त्या वाळूला तालुक्यानं आधीच ताता मारलेला. या तालुक्यात असा एकही व्यक्ती नाही ज्यांनी वाळू चोरली नसेल. बारकी बारकी पोरं सुद्धा गल्ली बोळात गाढवावरती वाळू काढतात. तुम्ही एकटे नाही वाळू चोरणार आहे. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. माझी तर धरले तर दगड टाकल तिथे एक आमदार आहे. 6 महिन्यापूर्वी आमदार झाले तर जगात कोण आमदार झालंच नाही, जगातला पहिला आमदार असल्यासारखा आविर्भाव आहे. विठ्ठलच्या त्या कामगारांनी 6 चेअरमन बघितले, सगळ्यांना श्रद्धांजली वाहिली. कामगार तिथंच आहे. त्या कामगारांना श्रद्धांजली व्हायची भाषा तुम्ही करताय. ज्या कारखान्यावरती या सभासदांचा, शेतकऱ्यांचा हक्क आहे, माझ्या घामावरती, माझ्या कष्टावरती, माझ्या पैशावरती तो कारखाना माझा उभारलेला आहे, तर तिथं आवाज, तिथं सत्ता आणि तिथं ताकद ही माझीच असणार. ही भूमिका प्रत्येक शेतकऱ्याची, सभासदाची, पोराची पाहिजे आणि ती माझी. लोक येतात म्हणून मी लढायचं बंद करू शकत नाही. लोक बोलत आहेत म्हणून मी बोलायला थांबू शकत नाही. मुळात अभिजित पाटील विठ्ठलच्या निवडणुकीत माझ्या पाठीमागून आलेले आहेत. मी 2017 पासून भारत नानांच्या विरोधात काम करतो. 2019 ला अभिजित पाटील निवडणूक लढवायच्या अनुषंगाने आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मला शिकवलंय कारखानदारी काय असते, कारखाना काय आहे, विठ्ठल काय आहे, परिवार काय आहे, आम्हाला माहिती आहे. राहिला विषय तुमच्यात दम असेल तर या शिवतीर्थावरती. लोकांची दम बघण्यापेक्षा आज शेतकऱ्याला तुमचा दम बघायचा आहे. नानांनी हे केलं, दादांनी ते केलं, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं, कशाला सांगताय? 3 वर्षात तुम्ही काय केलं हे सांगा. माझं काम आहे प्रश्न विचार, कारण मी सत्तेत बसलेलो नाही. माझ्या नंतर कोण चालवणार आहे? मी कारखाना मी होतो म्हणून चालवला, येडगाबाळा मी चालवतोय. कारखाना काय रॉकेट सायन्स नाही. तुमची 10वीच पास आहे, माझं लॉ ग्रॅज्युएट आहे, मला ते मी चालवतो. मी राहू द्या. न शिकल्याला अडाणी असणारा विठ्ठलचा सगळ्यात सिनियर मोस्ट कामगार जरी तिथं बसवला तरी तो या आमच्या सगळ्यांपेक्षा कारखाना चांगला चालवतो. कारण संस्थेशी कुठलाच नेता प्रामाणिक नाही, कामगार प्रामाणिक आहे, कारण त्याचं पोट त्या संस्थेवर. उद्या कोण चेअरमन होणार प्रश्न आहे. मी म्हणतो करा एखाद्या कामगाराला चेअरमन. नाही चाललं तर आम्हाला सांगा, मी माझं सगळं इकडून उद्या त्या कामगारांच्या पाठीशी उभा होतो. काय अडचण आहे तुम्हाला? माझ्या नंतर कारखाना चालणार नाही हा आविर्भाव त्यांनी सोडून द्यावा. एक अशिक्षित व्यक्ती त्या कारखान्याला गोल्ड मेडल मिळवून देत होता, अण्णांसारखा व्यक्ती. तुम्ही काय मिळवलंय? कर्ज. शेवटची लाईफलाईन असणारा एनसीडीसीचं कर्ज बी या बाबांना आणलं, आमदारकीत उडवून टाकलं. आता कुणाच्या दारात जा, आता कुठून पैसे आलाय? या कारखान्याची चिमणी सुद्धा ऐकून खायच्या मानसिकतेच्या आविर्भावात ते आहेत. म्हणजे मी असेल तरच, मी आहे तरच. तिथल्या संचालकांची तर परिस्थिती एवढी भयानक वाईट आहे. मला वाटतं काही दिवसांनी त्यांच्यावरती आत्महत्येचे वेळ येईल. कोट्यवधी रुपयांची कर्ज त्यांच्या उतारावर काढलेले. आज त्या गोरगरीब कामगारांच्या, सभासदांच्या नेतृत्व म्हणून ज्यांना पुढे आणलंय त्या अशिक्षित, खेडवळ आणि अतिशय अज्ञानी असणाऱ्या लोकांना तिथं संचालक करण्यात आलं. त्याचं कारण आहे की त्यांना फसवलं जातं हे कळू नये. बाबासाहेब जसं म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे, तसं त्या संचालकाला त्याच्यावरती असणाऱ्या कर्जाची जाणीव पहिली करून दिली पाहिजे की तुझ्यावरती एवढ्या कोटींचं कर्ज आहे. मग ते संचालक गप का बसतात, आवाज का उठत नाही त्याविषयी? सध्या काय आहे, सुरुवातीला सगळ्यांनाच उत्साह होता. माझ्यासारखी लोक हुर्रे करत फिरायची, आबा असे आबा तसे. आम्हाला आज उशिरा का होईना पण अक्कल आली. संचालकांची वेळ तीच आहे. आता कीर्तनातली गोडी संपली आहे, पण त्यांचं धोतर अडकलंय. माझं काही धोतर अडकलेलं नव्हतं, मी उठून आलो हे चुकीचं आहे म्हणून सांगितलं. यांचं धोतर अडकलं. आज कोट्यवधींची कर्ज आहेत, उद्या रान विकून सुद्धा एवढी कर्ज फेडू शकत नाहीत. ही संचालकांची परिस्थिती आहे. कामगारांना भीती घातली जाते, दमदाटी केली जाते की माझ्या विरोधात बोलला तर घरी बसवीन. तुमच्या पाहुण्यावळ्यांनी तिथल्या गोरगरीब कर्मचाऱ्यांना किती पद्धतीने हॅरॅस केलं जाते, त्रास दिला जातोय, याची माहिती मिळाली पाहिजे. आज ज्या लोकांच्या घामावरती तिथला कारखाना उभा आहे, ज्या कामगारांच्या प्रामाणिकपणाने ती विठ्ठल चालू आहे, त्या कामगारांच्या मुंड्या मुरगळून त्यांचं रक्त पिळून हा कारखाना वाढवला जातोय. कसा वाढवला जातोय? कारखान्याचा नफा नाही, कर्ज वाढवलं जातं. म्हणजे आमच्याच लोकांच्या मुंड्या मुरगळून आमचीच संस्था बुडवून उद्या आमच्याकडेच बोटं दाखवली जातील की लोक विरोधात आहेत. हेच अभिजित पाटील एमएससी बँकेच्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, साखर आयुक्त कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारतनानांच्या भगीरथांच्या विरोधात खोड्या करत होते. आज आम्ही प्रश्न विचारले तर वाईट वाटायचं कारण काय? उदाहरणार्थ आठवले एखादी खोड केली काय? बऱ्याच आहेत. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना भेटणं, अधिकाऱ्यांना पण असंच पैशावरती खरेदी करणं, त्याच्यातून होणारी कामं अडवणं. आज लोकांकडे बोटं दाखवत आहेत
की मला मिळणारे पैसे अडवले जातात, बँकेला अडचणी आणल्या जात आहेत, चौकशा लावल्या जात आहेत. चोऱ्या केल्या तर चौकशा लागतात हे सत्य की नाही? उगाच कुठे बी चौकशी लागते का? चौकशी कधी लागल? ज्यावेळी तिथं काहीतरी नियमितता अनियमितता आढळल. मग तुम्ही चौकशी लावल्यावर भीताय कशाला? काही केलंच नाही तर जावा चौकशीला सामोरे. नाही हे कारखाना बंद पाडायचं षडयंत्र आहे. तुम्ही कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र याच्या आधी रचलं होतं का नव्हतं? नुसतं कारखानाच राहिलं. यांनी मोहिते पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला. मी सांगतो, मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. ज्या धैर्यशील मोहिते पाटलांकडून आता यांनी खासदारकी त्यानंतर आमदारकीच तिकीट मिळवलं, त्यांच्या जीवावरती तिथं माऱ्यामध्ये निवडून आले, त्यांच्या वेळी, त्यांच्या खासदारकीच्या वेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण? अभिजित पाटीलच. ज्या अजितदादांनी, ज्या फडणवीस साहेबांनी कारखान्याला मदत केली, 350 कोटी रुपये दिले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा राष्ट्रवादी करणारे अभिजित पाटील. कोण होता त्यावेळी खंजीर खुपसणारा? अभिजित पाटीलच. हे केवळ कारखान्याच्या हितासाठी झाले ते तर सांगतोय तुम्हाला. कारखान्याचं हित काय केलं याच्यातून? यांना कुणीच ओळखत नसताना गाडीमध्ये घेऊन जिल्ह्याचा नेता करणारे शरदचंद्र पवार, पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जाऊन पाठिंबा देणारे कोण? अभिजित पाटील. त्याच्यानंतर मोहिते पाटलांसारख्यांना ज्यावेळी राष्ट्रवादीच तिकीट मिळालं त्यावेळी धैर्यशील भाईंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपला पाठिंबा देणारे कोण? अभिजित पाटील. भाजपची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी विधानसभेला त्यांना नाथडून राष्ट्रवादीची उमेदवारी घेणारे फडणवीसांच्या, अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण? हेच अभिजित पाटील. ज्यासाठी भाजपमध्ये जातोय असं सांगितलं. विशेष सांगतो इथं की कारखान्याच्या गोडाऊनला सील लावण्यात आलं आणि त्या गोडाऊन मधली साखर नाही विकली तर आपण सभासदांचे पैसे देऊ शकणार नाही, शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला भाजपमध्ये जावं लागेल तरच सील निघाल, अशी भूमिका अभिजित पाटलांनी घेतली. बरोबर. भाजपला पाठिंबा दिला, आर्थिक मदत मिळवली. ज्या गोडाऊनला सील लागलं त्यावेळी किती कोटी रुपयांची देणी थकीत होती याची तुम्हाला काही कल्पना आहे का? जवळपास 25 कोटी रुपये नाही, 30 कोटी रुपयांची देणी बाकी होती. फक्त 30 कोटी रुपयांची देणी बाकी होती. आणि कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखर किती कोटी रुपयांची होती माहिती का तुम्हाला? 4,95,00,000 रुपये. मग जर देणी राहिले 30 कोटीची आणि साखर आपल्याकडे 5 कोटीची, तर वरचे जे काही 24-25 कोटी रुपये आहेत ते कुठून येणार होते? कसे येणार होते? सील लागलं नसतं तरी मी तुम्हाला सभासदांची देणी देता येणार नव्हती. हे सील लावण्याचं नाटक ह्यांनी स्वतः रचलं होतं. माझा आरोप आहे स्पष्ट. हे सील लावण्याचं नाटक ह्यांनी स्वतः रचलं. लोकांना सांगितलं की आपल्या साखर अडकल्यामुळे आपल्याला जावं लागतंय. साखरच नव्हती. आणि हे मी म्हणत नाहीये, 4,95,00,000 साखर शिल्लक आहे. हे त्यांनी DRT मध्ये जिथं केस चालू आहे, ज्या DRTच्या आदेशावरून तिथं कुलूप लागलं वसुलीचं, त्या कोर्टासमोर यांनी अफिडेव्हिट दिलेला आहे की आमच्या गोडाऊन मध्ये एवढी साखर शिल्लक आहे. सील काढलं तर ती साखर विकून त्यातली काही 20-30% रक्कम आम्ही बँकेला देऊन इतर शेतकऱ्यांची देणी मागू. त्यावेळी पण ते काही पैसे भरलेले नाही, पण त्यांनी तिथं सांगितलं ना 4,95,00,000 साखर आहे, देणी तर 30 कोटीची होती. मग 5 कोटी रुपये अभिजित पाटला, आता अभिजित पाटलाने डिजिटलवर 20 कोटी घालवले असतील माझ्या माहितीप्रमाणे. वर्गण्या, देणग्या, पावत्या, नुसता खिसा वाजवायचं काम होतं. आज कोणाला 2 रुपये द्यायची जाणत नाही. कालपर्यंत कोट्यावधी रुपये कार्यक्रमांवरती खर्च करणारा माणूस कामगारांच्या 2-5 कोटीच्या पगारीसाठी जीव धरतो मोठीत. मी माझ्या समोरचं उदाहरण आहे विठ्ठलचे एक कर्मचारी जे तिथं वॉचमॅन म्हणून कामावरती होते. त्यांच्या मुलाचं लग्न जमलं होतं. त्यांची 18 महिन्याची पगार कारखान्याकडे बाकी. त्यांना हाच पगार 22,000 मुळात. त्यातले 18 महिन्याची पगार बाकी. त्यांचं म्हणणं होतं की मला एक 50,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये ऍडव्हान्स मिळावा त्या पगारीतून, लग्नासाठी. पगारीवर मागच्या जर पैसे देणं होत नसेल तर माझ्या चालू पगारीवर ऍडव्हान्स द्या. तर त्या माणसाला अक्षरशः वाईट साईड बोलून हाकलून दिलं घरातून. तुम्ही 2-2 लाख रुपये कुस्तीला, क्रिकेटला बक्षिसं लावता. कोट रुपयांची बुवा ती प्रदीप मिश्रा आणून तिथं भाषण कीर्तन करवता. तुम्ही लाखो रुपयांची डिजिटल लावता आणि 50,000 रुपये माझ्या कर्मचाऱ्याच्या पोराच्या भविष्यासाठी तुम्ही देऊ शकत नाही. ही तुमची लायकी आणि ही तुमची दानत आहे. त्या दिवशी मी बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि मी त्याच्यानंतर अगदी 15व्या दिवशी बाहेर पडलोय. म्हणलं नाही, ज्या कामगारांच्या जेव्हा आपण सत्तेत आलोय त्यांचा जर अपमान होत असेल, त्यांच्या जर भविष्यासाठी तुम्ही हातभार लावू शकत नसाल तर सत्तेत बसण्याची तुमची लायकी नाही. आणि जर सत्ता तुमच्याकडे सुटत नसेल तर मी तुमच्या शेजारी बसून माझा अपमान आणि माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी त्या मी सहन करू शकत नाही. मी तेवढंच राजकारण करेल ज्याच्यामध्ये मला माझा स्वाभिमान घाण टाकावं लागणार नाही. माझ्या नजरेत पडून जर मला राजकारण करावं लागलं तर ते राजकारण मला करायचंच नाही.
त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून मला त्यांना सोडावं लागलं. एकंदरीत विठ्ठलचा विषय झाला. आता सध्या राजकारण काय चाललं आपलं? आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं नेतृत्व आणि स्वतःला अतिशय महान राजकारणी समजणारे अभिजित पाटील सगळीकडे हातपाय मारणारच आहेत, बोट घालणारच आहेत. त्याबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही. संस्थेचं वाटोळं करून तुमच्या राजकीय पोळ्या बाजू नका, एवढी एक विनंती त्यांना या निमित्तानं मी करेन. राहिली दुसरी गोष्ट, या निवडणुकांमध्ये आताची परिस्थिती काय आहे, विठ्ठल परिवाराचा आर्थिक कणा मोडण्याचा जो काही घाट किंवा एक षडयंत्र अभिजित पाटलाच्या माध्यमातून चालवलं जातं ते काय आम्ही होऊ देणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत भांडत राहू, लढत राहू आणि कारखाना कसा टिकवता येईल, कोणीच नाही आलं तरी मी मैदानात आहे. सगळे गेले तरी शेवटचा व्यक्ती कोण असेल तर किरण गोडके असेल. एक प्रश्न विचारायचा राहिला की तुम्ही ज्या वेळेस जेलमधून माघारी आले, आपली जेव्हा जामिनावरती सुटका झाली, पण त्यानंतर तुम्हाला कोणी कोणी संपर्क केले? मी बाहेर आल्यापासून किंवा इव्हन मला अटक झाल्यापासून बरेच विठ्ठलचे कर्मचारी, सभासद, शेतकरी, माझे सहकारी मित्र, माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक हे सगळे माझ्या पाठीशी उभारले. आणि त्यामुळे मला हा संघर्ष किंवा हा लढा, ही केस मला काहीच वाटलं नाही. राजकीय काय सपोर्ट मला नाही वाटत. ज्याच्या मागे शेतकरी असतात त्याला कुठल्या राजकीय नेत्याची गरज पडते. माझ्या मागे जर सभासद नसते, शेतकरी नसते किंवा प्रामाणिकपणा नसता तर मला कोणाचे तरी पाय धरावे लागले असते. आज किरण गोडके या नावावरती किंवा माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्या पोराच्या मागे लोक किंवा माझे मित्र का उभारतात, एवढ्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात, ते पण त्याचं कारण आहे आम्ही प्रामाणिकपणानं लढतो. त्याच्यासाठी आम्हाला कोणाचे पाय धरावे लागत नाहीत. मी जे काही काम केलं किंवा करतोय, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कालच बैठक घेतली, त्यामध्ये आम्ही सगळ्यांशी चर्चा केली. आमची लढाई ही अस्तित्वाची आहे, आमची लढाई ही प्रामाणिकपणाची आहे, आमची लढाई ही इथल्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, सामान्य पोरांच्या प्रामाणिकपणाची आणि भविष्याची आहे. आजपर्यंत या पोरांचा फक्त वापर करून घेतला, या पोरांचा भविष्याचा काय विचार केला का? अभिजित पाटलांच्या सोबत जाणाऱ्या लोकांनी एकानं तर छातीवर हात ठेवून सांगावा की अभिजित पाटलांच्या सानिध्यात राहून मी माझी प्रगती करून घेतली किंवा मी 4 पावलं पुढे आलो. सगळ्यांच्या मुंड्या मुरगळणारा हा माणूस आहे. माझी स्वतःची भूमिका एवढीच आहे की एक किरण गोडके जो अभिजित पाटलांसाठी एवढ्या टोकाला जाऊन भांडत होता, लढत होता, पळत होता, त्या किरण गोडकेची गरज संपल्यानंतर ज्यांनी ज्यावेळी प्रश्न विचारला त्या किरण गोडकेवरती खोटे गुन्हे दाखल करून किरण गोडकेला राजकारणातून, काय त्याच्या कुटुंबातून, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न झाला. मग आज पोरांनी विचार केला पाहिजे, किरण गोडके सारखा छातीवर वाल घेणारा पोरगा जर आज अभिजित पाटील त्याचा बळी देत असेल तर अभिजित पाटील या पोरांसाठी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांसाठी काय लायकीचा माणूस आहे. तुमच्यासाठी कालपर्यंत पळणाऱ्या पोरांना तुम्ही याच पोराठोरांच्या जीवावर मी निवडून आलो म्हणून छाती ठोकून सांगत होता. आज म्हणताय की ह्या पोरांना उत्तर द्यायची माझी जबाबदारी नाही, मी सभासदांना देतो. कालपर्यंत भाषणात म्हणायचे की पोराठोरांची पार्टी म्हणून मला चिडवायची, पण याच पोरांनी सभासदांची पाय धरून माझी सत्ता आणून दिली. आज या पोरांनी प्रश्न विचारल्यावर का दुखतंय? आगामी निवडणुकीबाबतची आपली भूमिका कशी आहे? आम्ही माझ्या सहकाऱ्यांशी, माझ्या मित्रांशी, सखीयांशी सगळ्यांशी चर्चा केली. याच्यामध्ये या निवडणुकांमध्ये निश्चित आमच्या स्वाभिमानी पोरांना कुठेतरी राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे. आम्ही जोपर्यंत प्रश्न विचारत नाही किंवा आम्ही लढत नाही तोपर्यंत अशी चोर लोक पुढे येत राहतील, भामटी लोक पुढे येत राहतील. यांना जर थांबवायचं असेल तर हुशार आणि सुशिक्षित लोकांनी लढलं पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे. या भूमिकेचा मी आहे. माझ्यासारखी अनेक पोरं आहेत जे विखुरलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे कोण तिथं चांगलं काम करतंय, कोण इथं करतंय, परंतु कनेक्टिव्हिटी कमी होती, बॉन्डिंग कमी होतं. या सगळ्या तरुणांना एकत्र करून आम्ही एक बैठक घेतली, त्याच्यातून आमची चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चित योग्य लोकांच्या सोबत जाऊन याच्यामध्ये सत्ता परिवर्तन करणं असेल किंवा माझ्या काही सहकाऱ्यांना ज्यांना लढायची इच्छा आहे त्यांच्यासोबत आम्ही लढायला ठामपणे उभा आहोत. राहिला विषय मी लढणार की नाही लढणार, अजून निवडणुकांचं आरक्षण जाहीर व्हायचं आहे, जेडपीचं असेल, पंचायत समितीचं असेल. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत त्याबद्दल भूमिका व्यक्त करणं योग्य होणार नाही. परंतु निश्चित आम्ही राजकारणामध्ये या हेतून आलोय. माझं जर विचाराल, मी 2016 पासून राजकारणामध्ये आहे. यश मिळो अपयश मिळो, फायदा हो ना हो, संधी मिळो न मिळो, जय पराजय काय मला माहिती नाही. संधी मिळाली तर मला लढता येईल नाही येईल, जरी लढलो तरी मी निवडून येईल की नाही येईल, असे बरेच प्रश्न आहेत. परंतु न थांबता, न घाबरता आपण आपल्या भूमिका मांडत राहणं, लढत राहणं आणि आपण केलेल्या कामाचं फळ लोक आपल्याला उशिरा का होईना परंतु देतात. म्हणजे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही युती, आघाडी असं काहीतरी करायचं प्लॅनिंग चालू आहे? तसं नाही, परंतु लढताना राजकीय गणित ही तेवढीच महत्वाची आहेत. आता तुम्हाला माहिती की आपल्या भागामध्ये बरेच मातब्बर नेते आहेत. त्या सगळ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या माध्यमातून जो योग्य पर्याय असेल
त्या योग्य पर्यायाच्या सोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोबत या सगळ्या सुशिक्षित आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना घेऊन काहीतरी चांगलं साध्य करता येते का, परिवर्तन करता येते का, हा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भूमिका घेणारच आहे, आम्ही लढणारच आहे. परंतु आम्ही योग्य माणसांच्या सोबत लढत राहू, योग्य माणसांच्या सोबत उभं राहू. त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधणारे किंवा लोकांच्या मुंड्या मुरगळणाऱ्यांच्या सोबत आम्ही जात नाही. समजा की आमदार अभिजित पाटलांनी तुम्हाला पुन्हा सोबत येण्याचं आव्हान केलं तर काय कराल? माझा आमदार अभिजित पाटलांशी किंवा अभिजित पाटलांशी कसल्याही पद्धतीचा व्यक्तिगत राग रोष नाही. कुठलाही राजकीय नेता असता तर त्याला सत्ता टिकवायसाठी सामान्य शेतकरी जो काही प्रश्न विचारतो त्याच्या मुंड्या मुरगळायला लागतात, आणि तो नालायकपणा त्यांनी केलेला आहे. आज त्यांनी मला बोलवलं किंवा न बोलवलं हा प्रश्नच उरत नाही. मी त्यांच्या विरोधात काय, तर ते खोटं बोलतात, संस्था बुडवतात, सभासदांना फसवतात, कामगारांना फसवतात, त्यांची देणी देत नाहीत आणि स्वतःच्या पाहुण्यांची स्वतःची घरं बांधतात. त्यांनी त्यांच्या चोऱ्या करणं थांबवावं, त्यांनी सभासदांची शेतकऱ्यांची देणी द्यावी, त्यांनी संस्थेचं नुकसान करू नये, संस्थेचा नफा करावा. त्यांनी नाही बोलवलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ. मी कुणाच्या विरोधात नाही, मी संस्थेच्या सोबत आहे, शेतकऱ्यांच्या सोबत आहे, कामगारांच्या सोबत आहे. अभिजित पाटलांशी मला राग नाही. त्यांना जर आमच्या प्रश्नांचा एवढा त्रास होत असेल तर द्यावा राजीनामा, नाही विचारणार प्रश्न. जोपर्यंत पदावर बसलाय तोपर्यंत प्रश्न विचारतोय, पद गेलं प्रश्न संपले. तुम्हाला पदावर बसायचंय, तुम्हाला फक्त पैसे खायचे, पाहुणे रावळे श्रीमंत करायचे, परंतु तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायचं नाही. हे असं चालणार नाही. तुम्हाला त्याची उत्तर द्यावं लागतील. आणि आम्ही काम करत असताना आमचे उद्दिष्ट क्लिअर आहेत. आम्ही सत्तेसाठी नाही, संस्थेसाठी आणि हितासाठी वाढतोय. जर सभासदांचं, शेतकऱ्यांचं, संस्थेचं हित असेल तर तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे हे सांगा. अभिजित पाटीलच नाही, इतरही लोकांच्या सोबत जुळवून घेत असताना किंवा त्यांच्या सोबत जात असताना आगामी निवडणुकीमध्ये आमची भूमिका हीच राहील की तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, संस्था वाचवणार कशी, संस्था चालवणार कशी आणि कामगारांचं, सभासदांचं कसं, या प्रश्नांची उत्तर दिली, तुम्ही तुमचं नियोजन सांगितलं तर छातीत ठोकपणे आम्ही तुमच्या सोबत असू. पण प्लॅनिंग नसताना फक्त सत्तेत बसायचं, चेअरमन व्हायचं म्हणून येणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही. कुठेतरी जाऊ वैयक्तिक तुमच्या मनामध्ये राग आहे? अजिबात नाही. राग धरायला किंवा द्वेष करायला मी अभिजित पाटलांसारखा खुनशी वृत्तीचा व्यक्ती नाही. मी काम करताना मुद्द्यांवरती काम करतो, माणसांच्या गर्दीवरती नाही. मुद्दा आणि प्रश्न असतो, तो हजाराने विचारला काय आणि एकाने विचारला काय, विचारला पाहिजे. लोक विचारतात, मी विचारतोय. आता बरेच जणांनी म्हटले 1 कोटी रुपयाची खंडणी मागतोय. जर प्रश्न विचारल्यावर 1 कोटी रुपये मिळत असतील तर या कामगारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, 1 कोटी रुपये मिळू शकतात. या सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजेत, 1 कोटी रुपये मिळू शकतात. माझ्यावरती टीका करणाऱ्या प्रत्येकानं प्रश्न विचारले पाहिजेत, कदाचित 1 कोटी रुपये तुम्हाला मिळू शकतात. 1 कोटी रुपये जर प्रश्न विचारण्याची किंमत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे प्रश्न विचारायला? विचारा प्रश्न, घ्या 1 कोटी रुपये. एवढी चांगली संधी पुन्हा कधी विठ्ठलच्या किंवा ह्या भविष्यामध्ये मिळणार नाही. 1 कोटी रुपये हे प्रश्न विचारल्यावरती मिळतात आणि ते मिळाले पाहिजेत. अभिजित पाटलासारखा दानशूर व्यक्ती प्रश्न विचारणाऱ्या 24 वर्षाच्या किरण गोडकेला 1 कोटी रुपये द्यायला तयार होतो, परंतु कष्ट करणाऱ्या, घाम गळणाऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारी देत नाही. ही यांचा दोघलापणा आहे, हा यांचा नालायकपणा आहे, ही यांची खोटेपणाची वृत्ती आहे. याच्यातून कळतं की अभिजित पाटील किरणला का घाबरतात. कारण किरण कशाला घाबरत? आताच्या निवडणुकीमध्ये किंवा याच्यामध्ये मी सातत्यानं काम करत आलोय. आज सोमवारपासून मी एक नवीन कार्यक्रम सुरू करतोय, त्याच्यामध्ये गावभेट दौऱ्यांच्या दरम्यान आम्ही साखर सत्याग्रह नावाची संकल्पना घेऊन उतरतोय. ज्या पद्धतीनं गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून देशातल्या जनतेला जागरूक केलं की इंग्रजांकडून आपल्याला संपूर्ण स्वराज्य पाहिजे आणि त्यांच्या या जुलूमशाहीचा, त्यांच्या या खोटेपणाचा, त्यांच्या या दबाव दडपशाहीचा निषेध केला आणि त्याच्यातून देशामध्ये जागरूकता केली, तसं या चिमटभर साखरेची किंमत इथल्या सभासदांना, शेतकऱ्यांना जाणीव करून देण्याचं काम आम्ही करू. भेटणाऱ्या प्रत्येकाला 1 चिमट साखर देऊन आमची विनंती राहील की खाल्लेल्या मिठाला नाही जागला तर त्याला पण खाल्लेल्या साखरेला जागावं लागल, या साखरेची जाणीव ठेवावं लागल. तू काहीच करू नको, पण किमान प्रश्न विचार. तुझ्या ऊसाचं बिल नाही मिळवते, प्रश्न विचारला 1 कोटी रुपये तर मिळतील. आज मी प्रश्न विचारतोय, आज काय मला अभिजित पाटील 1 कोटी रुपये द्यायला अजून तयार होत नाही. प्रश्न तेच विचारतोय, नवीन काय विचारलं? साखरेचा सत्याग्रह बोलतात, नेमकं तुझी कल्पना काय आहे? माझी मागणी अशी आहे, साखरेचा सत्याग्रह याच्यातून आम्ही काय करतोय तर साखर व्यवसायातलं किंवा सहकारातलं सत्य हे लोकांसमोर आलं पाहिजे असा माझा आग्रह आहे. लोकांना भेटल्यानंतर फक्त 1 चिमट साखर देऊन त्यांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की कारखाना आपला, साखर आपली, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण सत्तेला प्रश्न विचारले पाहिजे.
आज अभिजित पाटलांना प्रश्न विचारा, माहिती घ्या खरं काय खोटं काय. आम्ही काय मागतोय, माझ्या पाठीमागं या ही माझी मागणी नाही, मला मत द्या ही माझी मागणी नाही, मला संचालक करा ही माझी मागणी नाही, मला नेता व्हायचा हेही माझं मत नाही, मला चेअरमन व्हायचं हेही माझं मत नाही. माझी मागणी आणि माझं मत, माझी अपेक्षा काय आहे, तर तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी 1 कोटी रुपयाचा भागीदार झालं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बापाची संस्था वाचवायला योगदान दिलं पाहिजे. जर प्रश्न विचारची जाणं तुमच्यात नसेल तर किमान तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की आपण कुठेतरी गाड्या लाचार झालोय, लापाट झालोय, म्हणून आपण प्रश्न विचारू शकत नाही. बेगर्स हॅव नथिंग टू चूज, म्हणजे भिकाऱ्याला पर्याय नसतात, त्याला तेच घ्यावं लागतं जे लोक देतात. मी भिकारी नाही, मी स्वाभिमानी. मी विचारतो अभिजित पाटलांना हे चुकीचं आहे, 3500 देतो म्हणलाय, 3000 दिलेत. तुमच्या पाहुण्याला 1.5 लाख मिळतात, माझ्या दोस्ताला, माझ्या भावाला, माझ्या मित्राला 8000 मिळतात. माझी विठ्ठलची साखर तुम्ही दुसऱ्यांना कमी किमतीत विकता आणि तुमच्या भांगार छाप कारखान्याची भांगार छाप साखर अतिरिक्त अतिशय महाग दरामध्ये आणून आमच्या गळ्यात मारताय, आमच्या माथी मारताय. ज्या कारखान्याच्या ह्याच्यावरती माझ्या सभासदांचा शेतकऱ्यांचा संसार आहे, त्या संसाराची राखणावळी करण्याचं काम तुम्ही करताय. मी प्रश्न किंवा पर्याय निवडतोय त्याचं कारण आहे मी स्वाभिमानी. तुम्ही स्वाभिमानी व्हावून तुम्ही पर्याय तयार करावेत. अभिजित पाटीलच काय, माझे बाप, माझा वडील जरी तिथं चेअरमन असता तरी नैतिकता नसणाऱ्या लोकांना मी प्रश्न विचारून त्यांना बाजूला सारणं माझं कर्तव्य. आपला आणि परका असं काही नसतं, भामटा भामटा असतो, म्हणजे खोटं बोलणारा खोटारडाच असतो. आणि आता बरेच जण मला म्हणतील की हे म्हटलंय ते म्हटलंय, शब्द व्यवस्थित वापरले नाहीत, दर्जा ढासळला, नैतिकता सोडली. नालायकाला नालायक म्हणण्यात कुठलाही नालायकपणा नसतो, ही माझी काळी भूमिका होती, आजी आहे. त्यांनी सिद्ध करावं ते नालायक नाहीत, आम्ही म्हणणार नाही नालायक आहेत. आता त्यांना नालायकाला नालायक म्हणण्यावर आम्ही कशाचे नालायकपणा करतोय, नाहीच. आम्ही सत्य मांडतोय. जे प्रश्न मी उपोषणाच्या आधी विचारत होतो, उपोषणाच्या दरम्यान मी तेच प्रश्न, तीच मागण्या, तेच आरोप केले. मग उपोषण संपल्यानंतर मला 1 कोटी रुपये द्यायचा प्रश्न उरत नव्हता, त्याच्या आधीच ऑफर देऊन टप्पा बसवला असतं. न बोलण्याचे पैसे होते, मग मी तर बोलून बसलोय, आता पैसे कसे देणार होता तुम्ही. माझ्या अतिशय जवळच्या नातेवाईकाला मध्यस्थी करून मला तिथं चहा पिण्याच्या बहाण्यानं बोलवण्यात आलं आणि त्यांच्याच गाडीमध्ये बसून मी तिथं गेलोय. मला परत सोडायला येताना तेच येणार आहेत, त्यांच्या गाडीत बसताना त्यांचीच बॅग घेऊन जर तुम्ही मला गाडीत बसा म्हणला तर मी विचार करेल का त्या गोष्टीचा. मला त्यांनी असं सांगितलं की बॅग घ्या आणि गाडीमध्ये बसा, म्हणून मी बॅग उचलली आणि गाडीत बसायला चाललोय आणि मला अटक झाली. बरं, मला पैसेच घ्यायचे असते, मी जर तुम्हाला इकडं कुठं गोपाळपूरच्या वाड्याला, तिकडे टाकळी बायपासला, अंधारात कुठं सापडला असतो पोलिसांना, तर 100% चोरी कुठं अंधारात केली जाते. मी हॉटेलमध्ये बसलोय, तिथं 200-400 लोक आहेत. मला जर काही करायचं असतं तर मी लपवून छपून दडून केलं असतं, परंतु मी लपवून दडून छपून करता, मी जर गपचूप भेटताना सापडलो असतो तर लोकांच्या मनात संशय आला असता की तू का लपून भेटतोय, तुझ्या मनात काय काळ आहे, तुला काय करायचं होतं. मी उघड भेटलोय, उघड बसलोय, 400 लोक आहेत हॉटेलमध्ये, तिथं पैसे घेण्यात पत्र मूर्ख मी नाही. पहिला विषय नितीन सरडेचा. नितीन सरडे हा अभिजित पाटलाचा कामगार आहे, सालगडी. त्याच्याबद्दल मला जास्त बोलायची गरज नाही. अभिजित पाटलाचा पीए हे सोडल्यास त्याची लायकी आणि त्याचं अस्तित्व काय आहे. आज झेडपीची स्वप्न बघतोय मी, मागची 9 वर्ष झालं संघर्ष करतो राजकारणामध्ये. शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, सभासदांसाठी लढलोय, केसेस घेतलेल्या आहेत, त्रास सहन केलाय, आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत. या उपोषणामध्ये मी जवळपास 22 तास बेशुद्ध होतो. तुझं योगदान काय आहे लोकांसाठी. त्यामुळं माझ्यावरती आरोप करताना नेटावायची गडबड होती, माझ्यावर आरोप करण्याची लायकीच नाही. त्याचं वार्षिक उत्पन्न माझ्या जनावरांचं शेण बराबरीचं पडतं, ही सत्य परिस्थिती आहे. मी अशा शेतकरी कुटुंबातून येतो जिथं एक वेळ स्वतःचं घर जळलं तर चाललं, पण शेतकरी शेजारच्याला अजिबात कुठं साधी झळ लागली नाही पाहिजे. अहो, आपली परंपरा, आपली प्रतिष्ठा, आपले संस्कार काय आहे. किरसुनीला पाय लागला तर आपण पाया पडतो लक्ष्मी म्हणून. तुम्ही जर माझ्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या पोटावर पाय द्यायला लागला तर का तुमचे पाय वाढणार नाही मी, का तुम्हाला उचलून आपटणार नाही मी, का तुमचे पाय धरायला मी लाचार आणि नापाट्या काही इतरांसारखा. मी प्रश्न विचारणार, मी भांडणार, मी लढणार, कारण माझी लक्ष्मी कारखाना आहे, माझं पोट आहे. माझ्या पोटावर पाय दिल्यानंतर मी गप्प बसायची अपेक्षाच का बाळगताय तुम्ही. असले 4 नितीन सरडे 2 अभिजित पाटील मी रोज घेऊन फिरतो. हे एवढं मोठं बोलण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. आता वाटेल अतिशयोक्ती होते. 2018-19 पासून मी अभिजित पाटलांच्या सोबत आहे, अभिजित पाटलांचा मित्र म्हणून फिरलो.
2018ला मी होतो 17 वर्षाचा. अभिजित पाटील होते त्यावेळी 5 कारखान्यांचे चेअरमन. 5 कारखान्याचा चेअरमन असणारा अभिजित पाटील, कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणारा अभिजित पाटील 17 वर्षाच्या किरण वडकेला घेऊन फिरायचा. आणि 17 वर्षाचा किरण वडके 5 कारखान्याचे चेअरमन आणि कोट्यवधीची मालमत्ता असणाऱ्या अभिजित पाटलाला घेऊन फिरायचा. त्यात किती फरक आहे. माझ्याकडे त्यावेळी पण ते स्किल होतं, झाडच होतं, जाणत होती, म्हणून तुम्ही मला घेऊन फिरला. माझं कॅलिबर एवढं आहे की मी 5 कारखान्याचं चेअरमन घेऊन फिरत होतो आणि तुम्ही एवढे हुशार आहात की तुम्ही 17 वर्षाच्या पोराला घेऊन फिरत होता. त्यामुळे माझ्या बुद्धीची, माझ्या लायकीची, माझ्या हुशारीची किंवा त्याला काय कळतं हे प्रश्न विचारण्याआधी 10 वेळा मागं उघडून तुमची भाषणं बघा. एकही असं भाषण नाही ज्यात किरण वडकेने तुम्हाला लिहून दिलेला मुद्दा नसेल. तुम्हाला जी भाषणं पाठ करावी लागतात ती उपजत माझ्याकडे आहेत. तुम्हाला लोकांना खोटं बोलावं लागतं, मी खऱ्याच्या आधारावरती इथपर्यंत आलेलो. तुम्ही कोट्यवधी रुपये उधळून डिजिटल लावून तिथपर्यंत गेलाय. 1 रुपया खर्च न करता फक्त आणि फक्त मुद्द्यांच्या आधारावर किरण वडके घराघरात सभासदांपर्यंत पोहोचलेला आहे. आज अभिजित पाटलांना 100-200 कोटी रुपये खर्चून आमदार झाले. आमदार झाल्यानंतर राज्यभरामध्ये, महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यात, तालुक्यात त्यांना जेवढे लोक ओळखतात, काहीच नसताना अभिजित पाटलाला जेवढे लोक ओळखतात तेवढे लोक किरण वडकेला ओळखतात. सामान्य शेतकऱ्याच्या पोराला तुम्हाला एवढं भ्यायचे कारण काय आहे? कारण आमच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे काय नाही तर तुमच्याकडे प्रामाणिकपणा नाही. तुमचं जे धाडस आहे ते कारखान्यावरती मिळणाऱ्या उसण्या कर्जाच्या पैशाचं धाडस आहे. आज पैसे संपले, डिजिटल बंद झालेले दिसतील तुम्हाला. आहेत का डिजिटल? अहो, प्रेमा खातर एक डिजिटल लावणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नाही. पदरच्या पैसे डिजिटल छापून द्यावं लागतात. ही तुमची राजकारणातली लायकी. आणि तुम्ही काय मापा काढताय लोकांची, आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची. ह्याला कोणीतरी रसद पुरवताय. रसद पुरवावं कोणाला लागते? भामटेगिरी करणाऱ्यांना. शेतकऱ्यांची पोरं ताटपणाने लढतात, 1 रुपया खर्च न करता आज माझ्यासोबत पोरं उभारतायत. आणि अल्पभूधारक सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याची गरिबांची पोरं उभारतायत. भामट्यांची टोळी घेऊन तुम्हाला फार लांब जाता येणार नाही. आम्ही सत्यवादी, स्वाभाविक आणि प्रामाणिक पोरांच्या सोबत लढतोय. आपण आव्हान काय कराल? पहिलं आव्हान आहे कामगारांना किंवा निश्चित सर्वसामान्य जनते. एक पहिलं आव्हान आहे अभिजित पाटलांना, खरं बोला आणि लोकांना दम विचारण्यापेक्षा एकदा आम्हाला तुमचा दम बघायचा, शिवतीर्थावरती या. दुसरं आव्हान करतो कामगारांना, संस्था तुमच्या चुलीशी आणि आमच्या भविष्याशी निगडीत आहे. कदाचित कुठलाच नेता हा संस्थेशी प्रामाणिक नसेल, परंतु तुम्ही प्रामाणिक आहात. त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा हा संस्थेचा आत्मा आहे. तुम्ही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोच करा. आज घाबरला तर कायमची संस्था संपल, घाबरू नका. तिसरं आव्हान आहे ऊस उत्पादकांना, सभासदांना. फार काही मागत नाही. मी उभारलो नाही उभारलो, मी लढल नाही लढल, माझ्या मागे या अशी माझी विनंती नाही. मला चेअरमन करा, संचालक करा अशी माझी मागणी नाही. माझा उदो उदो करा, माझं कौतुक करा, पोस्टर लावा अशी माझी मागणी नाही. मला हार तुरे घाला अशी माझी मागणी नाही. पण माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही किमान प्रश्न विचारा की किरण जे म्हणतो ते खरं आहे की खोटं आहे. बरं, किरणचं राहू द्या, तुम्ही विचारा की आबा तुमच्या पाहुण्याला पगार किती आणि माझ्या पोराला पगार एवढी का मिळते? आबा तुम्ही धाराशिव साखर का आणताय? आबा कारखान्यावरती कर्ज किती आहे? हे प्रश्न विचारा. आणि माझं शेवटचं आव्हान आहे या सगळ्या तालुक्यातल्या पोरांना, तरुणांना, सगळ्यांनी आजपर्यंत कोणाच्या ना कोणाच्या पाट्या टाकलेल्या आहेत. आज ही वेळ आहे, आपण आपल्या अस्तित्वासाठी उभारलं पाहिजे, लढलं पाहिजे, भांडलं पाहिजे. माझ्या पाठीशी उभा राहा म्हणत नाही, तुम्ही उभं राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझ्यासाठी यावं असं माझं मत नाही. परंतु तुम्ही जर बोलला नाहीत, भांडला नाहीत, लढला नाहीत तर हे लोक तुम्हाला विकून येतील, तुमचं भविष्य कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न करतील. आणि ही अशिक्षित आणि फसवेगिरीची मानसिकता असणारी लोक आज आपल्या भविष्याशी खेळतायत. आपल्या बापजाद्यांना भावनिक करून त्यांच्या संस्था, त्यांचं पैसे, त्यांचे अर्थकारण लुटण्याचं काम या लोकांनी केलं. पण तुम्ही, आम्ही शिकलेलो आहोत. आणि हे शिक्षण देण्यामागचा आपल्या बापजाद्यांचा हेतू काय होता? तर आमचं जसं फसवणूक झाली, आम्हाला जसा त्रास झाला असा माझ्या पोरांना होऊ नये. आज तुम्ही मी 1400 कोटी रुपयांच्या किमतीच्या कारखान्याचे मालक आहोत. आपण. तर आपण आपली संस्था वाचवली पाहिजे. आबा तुमच्या जवळचे असतील, माझे जवळचे मित्र आहेत. आजही मला त्यांचा व्यक्तिगत द्वेष नाही. आपले नेते होते नसते हा भाग वेगळा, परंतु प्रश्न विचारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही. प्रश्न विचारा, लढलं पाहिजे, बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे. किमान तुम्ही जसे मला प्रश्न विचारता की 1 कोटी कसे काय घेतले, तेवढे तरी विचारा त्यांना की या पैशाचं काय झालं.
एवढीच अपेक्षा बाळगतोय. तुम्ही माझ्यासोबत आला तरी मी लढणार आहे, नाही आला तरी मी लढणार आहे. माझा लढा हा मुद्द्यांवरती आहे, माणसांच्या गर्दीवरती नाही. नाही माझ्या पाठीशी लोक उभारली म्हणून मी काय आंदोलन रद्द कधीच करत नाही. अजितदादांच्या सभेमध्ये सभा उधळायला एकटा गेलो होतो. जयंत पाटलांच्या परिवार सभामध्ये एकट्याने गाजरं वाटली होती उभारून. यावेळी पण कामगारांच्या वतीने उपोषणाला बसणारा मीच होतो. मी लोकांच्या मुद्द्यांवरती काम करतो, लोकांच्या गर्दीवरती नाही. त्यामुळे जोपर्यंत मुद्दे आहेत तोपर्यंत किरण वडके मैदानात आहे. त्यामुळं असं कोणीच समजू नये की सत्ता आली मी याला काही करू शकतो. आम्ही मैदानात आहोत, आम्ही माघार घेणार नाही.